हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आता आपण बजेटकडे जाणार आहोत. आणि बजेट आपल्याला कुठलं बघायचंय? तर भारताचं प्लस महाराष्ट्राचं आपल्याला बजेट बघायचंय. बजेटवरती क्वेश्चन येतात का आपल्या कंबाईन प्रिलिम्सला? तर येतात. क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतात. शक्यतो खूप डीप मधले पण नसतात. आपल्याला मग त्या लेव्हलचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे बजेटमधून. तर बजेटमध्ये जनरली काय असणार आहे? जे आपण पब्लिक फायनान्समध्ये बघितलेलं आहे. काय बघितलं होतं की वर्षभराचं एक प्रकारे गव्हर्नमेंट कुठे खर्च करणार आहे आणि कुठून जमा होणार आहे याच्याबाबतच्या तरतुदी असतात. तो मग ओव्हरऑल हा जो खर्च करणार आहे गव्हर्नमेंट तर त्याच्याबद्दलचे मग डिपार्टमेंट वाईज खर्च म्हणा किंवा मग पर्टिक्युलर कुठला प्रोग्राम चालू असतो त्या प्रोग्रामसाठी किती खर्च आहे. एखादी नवीन योजना आली असेल तर त्याच्यासाठी खर्च किंवा नवीन इनिशिएटिव्ह काहीतरी सुरू करणार असेल तर त्या बाबतीतल्या गोष्टी. तो असे वेगवेगळे आपल्याला घटक याच्यामध्ये बघायला मिळतात. की पॉइंट आपण लक्षात ठेवायचे. बजेटच्या थीम लक्षात ठेवायच्या भारताच्या आणि महाराष्ट्राची. सुरुवातीला आपण हे भारताचं बघूया. तुमच्यासमोर हे डॉक्युमेंट आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये आलेलं आहे. तर आपल्याला माहिती बजेट डिव्हिजन आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गतचं. तर आपल्याला इकॉनॉमिक अफेअर्स वगैरे हे माहिती आहे आणि त्याच्या अंतर्गत मग हे बजेट डिव्हिजन येत असतं. आता बजेटमध्ये बघा, की पॉइंट जर आपण ओळखले, की त्याच्यावरती नक्की म्हणजे त्याच्यामध्ये कशावरती भर दिलाय, त्या जर गोष्टी बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल. आता ओव्हरऑल गव्हर्नमेंटचा अजेंडा काय राहणार आहे? तर 2047 ला आपल्या स्वातंत्र्याला किती पूर्ण होणार आहे? तर 100 वर्ष पूर्ण होणार. 100 वर्ष पूर्ण होत असताना आपण नक्की काय केलं पाहिजे? किंवा आपण कुठे बिलॉन्ग केलं पाहिजे? आपण कुठल्या लेव्हलला असलं पाहिजे? जागतिक लेव्हलला म्हणा किंवा ओव्हरऑल देश म्हणून. तर मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट, विकास हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि हा विकास जर विचार केला तर तो सगळ्या अंगाने झालेला असला पाहिजे. म्हणजे एकदम ग्रामीण भागाचाही असू दे किंवा मग शहरी भागाचा आणि ग्रामीणमधले सगळे घटक. तर अशा प्रकारचा आपल्याला ओव्हरऑल विकास बघायला मिळतो. तर मग ते कुठेतरी आपल्याला ह्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा रिफ्लेक्शन बघायला मिळतं. त्याच्यामध्येच मग आपण प्रामुख्याने बघितलं तर बजेटच्या बाबतीतलं जे एक तरतूद दिली की इंजिन्स ऑफ डेव्हलपमेंट. तो आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठीचे इंजिन्स काय आहेत नक्की? नक्की त्याला एक प्रकारे पुल करणारे फॅक्टर्स कुठलेत किंवा एक प्रकारे त्याला ओढून नेणारे फॅक्टर कुठलेत? तर सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रीकल्चर म्हटलंय, एम-एस-एम-ई म्हटलंय, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट. तर हे चारही कीवर्ड आपल्याला ॲज इट इज एक्झाममध्ये येऊ शकतात, की बजेटची यावेळेसची थीम काय किंवा ग्रोथ इंजिन नक्की कशाला म्हटलंय यावेळेसच्या बजेटमध्ये? असा थेटपणे प्रश्न येईल त्यामुळे ॲग्रीकल्चर, एम-एस-एम-ई, इन्व्हेस्टमेंट आणि एक प्रकारे एक्सपोर्ट लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर अजून काय-काय गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये. तर बघा इथं मग इथे बघा तर फ्युअल रिफॉर्म्स म्हणजे एक प्रकारे फ्युअलमधले रिफॉर्म्स आपल्याला आणायचे आहेत. म्हणजे आपल्याकडे जे आता ग्रीन एनर्जीकडे आपण जातोय किंवा जे जीवाश्म इंधन आहे पेट्रोल, डिझेल सारखे त्याला कमी करून कुठेतरी मग एक प्रकारे समजा हायड्रोकार्बन किंवा सी-एन-जी असेल किंवा मग आपल्याकडे इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे तर त्याच्यासाठी प्रयत्न करा. जेणेकरून काय होईल की कार्बन उत्सर्जनावर आपण कंट्रोल आणूया. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती भर दिसतो. त्याचबरोबर गायडिंग स्पिरिट आहे एक प्रकारे आपलं. कशाचं स्पिरिट आहे? इन्क्लुझिव्हिटीचं. म्हणजे सगळ्यांचे काय असले पाहिजे? सर्वसमावेशकता. म्हणजे सर्वांना सामावून घेणारी आपली काय असली पाहिजे? प्रिन्सिपल असलं पाहिजे. ह्या सुद्धा आपल्याला गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि मग अल्टिमेटली आपलं डेस्टिनेशन काय? अल्टिमेटली आपलं गोल काय? आपण एल मध्ये जसं बघितलं की आपलं अल्टिमेट गोल काय होतं? जागतिकीकरण. तर इथं अल्टिमेट गोल काय? तर आपल्या भारताला विकसित बनवायचं. विकसित भारताचं स्वप्न एक प्रकारे आपण इथं बघत आहोत. मग या सगळ्या गोष्टींसाठी बघा, इथे एक कोट दिलेला आहे. तर हे काही एक्झाममध्ये कोट वगैरे विचारणार पण त्यातलं समजून घ्या, की त्यातला अर्थ नक्की काय? तर "अ कंट्री इज नॉट जस्ट इट्स सॉइल, अ कंट्री इज इट्स पीपल." म्हणजे फक्त एखादा देश आहे आणि त्याची भूमी आहे म्हणून ओळखला जात नाही, तर त्या भूमीवर राहणाऱ्या लोकांमुळे तो ओळखला जातो एक प्रकारे. तर लोक खूप महत्त्वाचे आहेत आणि मग लोकांसाठी काय-काय केलं जातंय, तर हे याच्यामध्ये म्हटलंय. मग जेव्हा आपण पुढच्या पॉइंटकडे येतो, तर पुढचा पॉइंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलंय, "ॲस्पिरेशन फॉर विकसित भारत." मग आता आपल्याला विकसित भारताचं स्वप्न बघायचंय किंवा आपल्याला विकसित विकसित भारत प्रत्यक्षात आणायचा आहे. तर मग त्याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला ॲस्पिरेशन्स काय आहेत? आपल्या महत्त्वाकांक्षा काय आहेत नाही? तर ही की पॉइंट अगेन लक्षात ठेवा. अशी काहीतरी वाक्य आपल्याला येऊ शकतात एक्झाममध्ये. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाकांक्षा काय की आपल्या ग्रोथला आपण एक्सेलरेट केलं पाहिजे. एक प्रकारे आपल्याला गती दिली पाहिजे. आपल्या ग्रोथला आपण गती देणं, ही एक महत्त्वाकांक्षा आहे. त्याचबरोबर काय सिक्युअर इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. हे इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट पुन्हा-पुन्हा येणार आहे. जसं तुम्ही 10वी पंचवार्षिक योजना किंवा 9वी पंचवार्षिक योजनेत तर इन्क्लुसिव्ह हा घटक बघितला असेल. इव्हन मग 11व्या योजनेमध्ये नावच होतं डायरेक्टली इन्क्लुसिव्ह आणि एक प्रकारे फास्टर डेव्हलपमेंट आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या टायटलमध्ये सुद्धा इन्क्लुसिव्ह हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा होता. म्हणजे सगळ्याच समाजातल्या घटकांना एकत्र घेऊन जाणं. तर हे त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर काय म्हटलं बघा, एन्हान्स स्पेंडिंग पॉवर ऑफ इंडियाज रायझिंग मिडल क्लास.
म्हणजे एक प्रकारे जो मध्यमवर्गीय आता पुढे येतोय. भारताचा जो मध्यमवर्गीय पुढे येतोय, तर या मध्यम वर्गाचं एक प्रकारे काय करणं, एन्हान्स करणं स्पेंडिंग पॉवर म्हणजेच काय करणं, एक प्रकारे आपण म्हणूया की खरेदी शक्ती किंवा एक लोकांच्या हातामध्ये पैसा येणं, लोकांना खरेदी करण्यास एक प्रकारे वाव देणं, लोकांच्या हातात पैसा जर आला, पैसा आला म्हणजेच काय, पैसा आणण्यासाठी एक प्रकारे मग रोजगार असेल किंवा इतर गोष्टींना प्रोत्साहन देणं, हे त्याच्यामध्ये येतं. म्हणजे ही आपली एक महत्वाकांक्षा असणार आहे. त्याचबरोबर काय असणार आहे, इन्व्हायगोरेट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक प्रकारे काय करायचं की प्रायव्हेट सेक्टर मधली इन्व्हेस्टमेंट आपल्याला वाढवायची. म्हणजे ही सुद्धा एक महत्वाकांक्षा असणार आहे. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवून आपल्याला काय करता येईल की ग्रोथ आपल्याला करता येणार आहे. त्याच्यानंतर काय म्हणले, अपलिफ्ट हाऊसहोल्ड सेंटिमेंट्स म्हणजे एक प्रकारे जे आपण म्हणतो की कुटुंबांच्या सेंटिमेंट सुद्धा एक प्रकारे अपलिफ्ट करणं, त्यांना वाढवणं, त्यांना प्रोत्साहन देणं, हे याच्यामध्ये आपल्याला ऍस्पिरेशन्स ह्या पाहायला मिळतात. आता ह्या ऍस्पिरेशन्स झाले, याच्यानंतर आपण मग पुढच्या घटकाकडे जाऊया आणि बजेटमध्ये असेच की पॉईंट जे असतात तर ते विचारात घेतले जातात, असे हायलाइट. ऍक्च्युअली बजेटचं तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट बघितलं तर ते खूप सारे, कारण मग त्याच्यामध्ये अर्थमंत्र्यांचं स्पीच वगैरे असतं, मग भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी ह्या डिटेल मधल्या असतात. पण मग ते आपल्याला प्रत्यक्ष तेवढं करणं शक्य नाही, म्हणून आपण एक प्रकारे काय करतो, ही बजेटची समरी करत आहोत. तर ती समरी आपल्यासाठी महत्वाची आहे याच्यामध्ये. आता ह्या डेव्हलपमेंटमध्ये बघा कशावरती परत पुढे फोकस दिलेला आहे. तर यामध्ये काय म्हणलेलं आहे, डेव्हलपमेंट मेजर्स फोकसिंग ऑन गरीब, यूथ, अन्नदाता आणि नारी. तर अगेन हे 4 घटक सुद्धा महत्वाचे आहेत. जिथे आपण ते सुरुवातीला ऍग्रीकल्चर, एमएसएमई हे जे बघितले घटक, तर त्याच्या व्यतिरिक्त मग डिटेलिंगमध्ये आलो जेव्हा आपण, तर डेव्हलपमेंट मेजर्स फोकसेस ऑन कशावरती, तर मग गरीब जनता, यूथ असेल, अन्नदाता, अन्नदाता म्हणजेच कोण, तर शेतकरी, आणि मग नारी म्हणजेच एक प्रकारे महिला हा घटक प्रमुख, तर यांच्यावरती प्रमुख फोकस असणार आहे. तर हे घटक सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात, की पॉईंट आपण लक्षात ठेवायचे. आता यामध्ये आपण वन बाय वन जाऊया. वन बाय वन इथं घटक दिलेत. जसं की इथं आपण टायटल जर बघितलं, सगळ्यात महत्वाचं. इथं जर बघा, तर स्परिंग ॲग्रीकल्चर ग्रोथ अँड बिल्डिंग रुरल प्रॉस्पेरिटी म्हणजेच काय? एक प्रकारे आपल्याला काय करायचंय? ॲग्रीकल्चर ग्रोथला एक प्रकारे काय करायचंय? वाढवायची किंवा एक प्रकारे त्याला वाढ करणं आणि एक प्रकारे त्याला गती देणं आणि त्याच्या माध्यमातून रुरल प्रॉस्पेरिटी आपल्याला निर्माण करणं, हे त्याच्यामधलं उद्दिष्ट आहे. म्हणजे ह्याच्यात 2 घटक आले, काय? ॲग्रीकल्चर आणि ग्रामीण भाग. ॲग्रीकल्चर आणि ग्रामीण भागाला जर आपल्याला गती द्यायची, त्याच्यामधली एक आपल्याला ऊर्जा निर्माण करायची त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये कुठल्या घटकाने करावं लागेल? तर मग 1, 2, 3, 4, 5 असे हे ग्रामीण भागातल्या प्रॉस्पेरिटीसाठी किंवा मग याच्यामधल्या शेतीमधल्या ग्रोथसाठी प्रामुख्याने घटक दिले, तर मग ते घटक आपल्याला अगेन इंडिव्हिज्युअली सुद्धा विचारले जाऊ शकतात. मग त्यातल्या त्यातला इम्पॉर्टंट आपण बघूया कोणता कोणता नक्की. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं मग आपण 1, 2, 3 असं जाऊया. तर बघा आता हा 1 पहिला घटक काय घटक असणार आहे? तर नॅशनल मिशन ऑन हाय यील्डिंग सीड्स. तर हाय यील्डिंग सीड्स म्हणजे काय? तर उच्च उत्पादन देणारे बियाणे. मग हे आपण कुठे पाहिलं होतं? ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये बघितलं होतं की उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांचा कार्यक्रम राबवलेला होता. आता इथे परत स्वरूपात काय केलेली, की उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांचा राष्ट्रीय मिशन किंवा एक राष्ट्रीय अभियान म्हणून एक सुरू करणार येणार आहे. याच्यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे, टार्गेटेड डेव्हलपमेंट अँड प्रोपगेशन ऑफ सीड्स विथ हाय यील्डिंग, पेस्ट रेझिस्टन्स अँड क्लायमेट रेझिलियन्स. आपल्याला इथून 3 कीवर्ड उचलायचे. प्रामुख्याने उच्च उत्पादन देणारे बियाणं, एक प्रकारे रोगाला प्रतिकार करणारे, एक प्रकारे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे हवामान प्रतिरोधक. आपण जे म्हणतो ना, हवामानाचे जे बदल होणार आहेत किंवा हवामानाचे जे परिणाम होणार आहेत, त्या परिणामांना कुठेतरी बाजूला करणारे बियाणांचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आणि त्याच्यामधून एक टार्गेटेड डेव्हलपमेंट आणि प्रोपगेशन म्हणजे एक प्रकारे टार्गेट करूनच की आपल्याला नक्की किती डेव्हलपमेंट करायची किंवा कुठल्या टाईपचे आपल्याला सीड्स वगैरे बनवायचे, तर ह्या मिशन मध्ये असणार आहे. तर मिशन हे सीडच्या बाबतीतलं लक्षात ठेवायचंय. हाय यील्डिंग सीडच्या बाबतीतलं राष्ट्रीय मिशन सुरुवात केलं जाणार आहे. त्याचबरोबर मग सेकंड पॉईंट बघा, एन्हान्स क्रेडिट थ्रू केसीसी. तर केसीसी म्हणजे काय? किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड बघितलं आपण. ते कधीच आहे? 1998. तर मग किसान क्रेडिट कार्डला काय करायचंय? एन्हान्स करायचंय. अगेन आपण टायटल कुठलं बघतोय? ॲग्रीकल्चर ग्रोथ आणि रुरल प्रॉस्पेरिटीच्या अंतर्गत. तर मग किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत जर समजा शेतकऱ्यांसाठी लोन अजून वाढवले किंवा त्याच्यामध्ये बेनिफिट्स दिले तर फायदा होणार आहे का? होणार आहे फायदा. मग फॅसिलिटी काय म्हणलंय? शॉर्ट टर्म लोन्स फॉर 7.7 करोड फार्मर्स. ते 7.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत बेनिफिट द्यायचं म्हणजे 7.7. त्याचबरोबर कोण आहेत? म्हणजे शेतकरी, फिशरमॅन, डेअरी फार्मर्स विथ एनहान्स लोन फॉर 5 lakh.
म्हणजेच एक प्रकारे काय, तर 5 लाख रुपयाचं लोन कशाच्या अंतर्गत मिळणार आहे? किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत. तर हे एक्स्ट्राचा पॉइंट म्हणजे हे 5 लाखांवरती सुद्धा आपला भर असला पाहिजे, की 5 लाख शेतकऱ्यांना हे 5 लाख रुपयापर्यंतचं लोन मिळू शकतं याच्यामध्ये. 5 लाख रुपये लोन मिळू शकतं आणि टोटल शेतकरी किती? 7.7 कोटी एवढे शेतकरी आहेत ओव्हरऑल भारतामध्ये. आणि ही बजेटमधली नवीन तरतूद. नंतर तिसरी तरतूद काय बघा, नाव लक्षात ठेवा. प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना. प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना इम्पॉर्टंट आहे. काय म्हणले त्याच्यामध्ये? डेव्हलपिंग ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. एक प्रकारे काय करायचं, ऍग्रीकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे हा. आणि याच्यामध्ये आता पीएमच्या नावाने तर सगळेच इनिशिएटिव्ह आपल्याला माहिती आहे. पण PMDDKY तर काय आहे? धनधान्य कृषी योजना. नावावरून सुद्धा आपल्याला काय अर्थ काढता येऊ शकतो का? धनधान्य म्हणजे एक प्रकारे धान्याने समृद्ध असणं वगैरे या प्रकारे. तर टू कव्हर 100 डिस्ट्रिक्ट्स अँड लाईकली टू हेल्प 1.7 कोटी फार्मर. म्हणजे एक प्रकारे काय, तर सिलेक्टेड जिल्ह्यांमध्ये धनधान्यासाठी किंवा धान्य उत्पादनासाठी हा टार्गेटेड प्रोग्राम आहे. तर प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना लक्षात ठेवा, 100 जिल्ह्यांसाठी सुरू केली जाणार आहे. इम्पॉर्टंट आहे का? येस, इम्पॉर्टंट आहे. विचारली जाऊ शकते. प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना. त्यानंतर पुढे आहे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. कॉटनच्या बाबतीत पर्टिक्युलर क्वेश्चन येऊ शकतो का? तर येस, येऊ शकतो. कॉटन प्रोडक्टिव्हिटीसाठी एक प्रकारे आता कॉटनचा इथून क्वेश्चन नाही येणार समजा ऍज इट, पण एक रेफरन्स आपल्याला माहिती असावा. तर बघा कॉटनच्या बाबतीत काय, 5 year मिशन टू फॅसिलिटी इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी कॉटन फार्म. सिंपल काय, की कॉटनच्या संदर्भात आपल्याला उत्पादन वाढवायचे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, एक प्रकारे उत्पादकता वाढवायची. म्हणजे एक पर्टिक्युलर एका एकरामध्ये आता ते कापसाचं वेट वरती पकडलं जातं, की किती वेट वगैरे निघलं त्याच्यामध्ये ते त्याचे जे त्या गासड्या वगैरे त्याला म्हणतात ते. तर एक प्रकारे कापसाचं एका एकरातून किती उत्पादन निघतं, तर त्या उत्पादनाला अजून वाढवणं म्हणजे एक प्रकारे त्या जमिनीची उत्पादकता वाढवावी. याच्यासाठी स्पेशली हा प्रोग्राम आहे. आणि अगेन याच्यामधून काय होऊ शकतं, रुरल प्रॉस्पेरिटी निर्माण होऊ शकते. त्यामुळे कॉटनसाठी लक्षात ठेवा. आणि पुढचं एक्स्ट्राचं एक अजून एक आहे. तर हे तुम्हाला करंट अफेअरमध्ये सुद्धा आलं तरी येऊ शकतं. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, मखाना बोर्ड इन बिहार. मखाना वगैरे तुम्हाला माहिती असेल, मखाना तुम्ही खात पण असाल. त्यांना कुणाला माहिती नसेल तर मखाना आत्ताच आत्ताच म्हणजे लेक्चर नंतर तुम्ही YouTubeला सर्च करून बघा, की मखाना असतो काय नक्की आणि मखाना कसा प्रोड्यूस केला जातो किंवा आपल्यापर्यंत येताना तो कुठल्या कुठल्या फॉर्म मधून येतो. कशी ती प्रोसेस आहे ती बघितलं तुमच्या लक्षात येईल, की अरे हे तर खूप अवघड ह्याच्यातून आणलं जातं. तर मखानाचं बोर्ड स्थापन केलं जाणार आहे कुठे? बिहारमध्ये. आणि बिहारमध्ये कशासाठी? टू इम्प्रूव्ह प्रोडक्शन, प्रोसेसिंग, व्हॅल्यू एडिशन, मार्केटिंग अच्छी बात आहे. सगळं एफ-पी-ओच्या माध्यमातून, फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून. तर याच्यामध्ये काय आहे प्रामुख्याने, तर आता बिहारला आणि आंध्र प्रदेशला ह्या बजेटमध्ये तुम्हाला दिसेल की एक थोडा ॲडव्हांटेज दिलेला आहे. आणि तो का दिला हे तुमच्या लक्षात पण आलं असेल, की केंद्रामध्ये सरकार जे आहे तर ते पूर्ण बहुमतातलं सरकार नाहीये. तर ते अलायन्सने बनलेलं आहे. तर मग ते कुठेतरी मग बिहारच्या आणि आंध्र प्रदेशच्या मदतीने बनलेले. तर मग त्यांना थोडं स्पेशल हँड दिलेला आहे. तर हे मखाना बोर्ड बिहारमधलं लक्षात ठेवायचं, की बिहारमध्ये करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघा, शेतीसाठीच अजून इतर काही गोष्टी किंवा रुरल इकॉनॉमीच्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं पल्सेस. पल्सेस म्हणजे काय? डाळी. तर डाळींमधली आत्मनिर्भरता अचीव्ह करायची आपल्याला. मग डाळींमधली आत्मनिर्भरता अचीव्ह करण्यासाठी काय इनिशिएटिव्हज आहेत? सगळ्यात महत्त्वाचं 6 वर्षाचं एक मिशन लॉन्च केलं जाणार आहे. तर असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 6 year मिशन विथ स्पेशल फोकस ऑन कशावरती स्पेशल फोकस आहे? आहे असं वाक्य सुद्धा येऊ शकतं आपल्याला. तुरीवरती स्पेशल फोकस आहे, उडीदवरती आहे, मसूरवरती. तर ह्या प्रमुख 3 डाळींवरती फोकस आहे. ओव्हरऑल तर पल्सेसवरती आहेच आहे. पण त्यातल्या त्यात 3 डाळींवरती प्रमुख फोकस आहे. तूर, उडीद आणि मसूरची डाळ लक्षात ठेवायचे. तूर, उडीद, मसूर. आणि मग याच्यामध्ये पुन्हा तेच आहे, की मग कमर्शियल किंवा डेव्हलपमेंट, अवेलेबिलिटी, क्लायमेट रेझिलियंट सीड, प्रोटीन कंटेंट आपल्याला माहिती असतंच याच्यामध्ये डाळींमध्ये. त्याच्यानंतर ही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची त्यांची, इम्प्रूव्हिंग पोस्ट हार्वेस्ट शॉर्टेज, स्टोरेज वगैरे किंवा मॅनेजमेंट. ही सब अच्छी बात आहे. म्हणजे काय काय लक्षात ठेवा, आपण ते राज्यसेवेच्या प्रिलिम्सला किंवा इव्हन राज्यसेवा मेन्सला पण सांगत असतो, की असल्या गोष्टी खूप डिटेल नाही पाठ करायच्या इथल्या, की एखादी योजना आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सहकार्य करणं, व्यवस्थापन करणं, तांत्रिक गोष्टींची मदत घेणं वगैरे. ह्या जनरली गोष्टी तशाच मानून टाकायच्या. त्या पाठ नाही करायच्या. कारण तसं एखादं वाक्य जरी आलं तर ते वाक्य वाचलं की आपल्याला कळतं की हां, हे तर उत्तरामध्ये होऊ शकतं आणि आपल्याला शक्यतो कंबाईनमध्ये वन लाईनर टाइपचे क्वेश्चन येतात. तो आला तर क्वेश्चन कुठे येईल डायरेक्ट ह्या 3 डाळींची नावं तुम्हाला माहिती पाहिजे. 6 वर्षाचं मिशन आहे आणि ह्या बजेटमध्ये पल्सेसचं मिशन आलं हे पण माहिती पाहिजे. मग बाकी तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ते
जनरल वाक्याला तर आपल्याला आपला तेवढा सेन्स बनलेला असतो पीवायक्यू सोडून, की हा हे तर वाक्य बरोबर असणार आहे, त्यामुळे त्याचा जास्त लोड नाही घ्यायचा. म्हणजे एखाद्या पिकासाठी जर एखादी योजना आहे तर याचा अर्थ त्या पिकाला टिकवण्यासाठी काहीतरी त्याच्यात प्रोव्हिजन असणार किंवा त्या पिकाचं उत्पादन निघत त्याच्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी करावीच लागणार, ट्रान्सपोर्टेशन करावं लागणार, त्याला बाजारभाव देणं हे गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपोआप होत असतात किंवा त्या तशा प्रोव्हिजन त्या योजनांमध्ये असतात. तर आत्मनिर्भरता कशामध्ये आणायची? पल्सेस मध्ये आपल्याला आणायची. त्याच्यानंतर बघा पुढे दुसरं आहे इंडिया पोस्ट ॲज अ कॅटलिस्ट फॉर रुरल इकॉनॉमी. एक लक्षात घ्या, आपल्याकडे पोस्ट ऑफिस खूप महत्वाचा रोल प्ले करतं आणि पोस्ट ऑफिस रोल याच्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितला तर पोस्टाचं एक इम्पॉर्टंट दिलेलं आहे. इंडियन पोस्ट किंवा इंडिया पोस्ट लक्षात ठेवायचंय. रुरल कम्युनिटी हब कोलोकेशन किंवा एक प्रकारे काय करणं इन्स्टिट्यूशनल अकाउंट सर्व्हिसेस, डीबीटी, कॅश आउट, ईएमआय पिकअप, क्रेडिट सर्व्हिस, मायक्रो एंटरप्राइजेस साठी इन्शुरन्स किंवा असिस्टेड डिजिटल सर्व्हिसेस. तो ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत इंडियन पोस्टच्या माध्यमातून देणं एक प्रकारे अगेन रुरल प्रॉस्पेरिटी देणं म्हणजे जे टायटल आपण बघितलं होतं. तर पुन्हा या टायटल पाशी येऊ तर रुरल प्रॉस्पेरिटी आपल्याला जर करायची असेल तर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल गोष्टींची सुद्धा आपल्याला मदत घ्यावी लागेल. म्हणून ऍग्रिकल्चर ग्रोथ प्लस इथं रुरल प्रॉस्पेरिटी कशी ग्रोथ करता येईल याच्याबद्दलचं एक प्रकारे केंद्राने पुढच्या 1 वर्षाचा प्लॅन आपल्याला बजेटच्या माध्यमातून दिलेला आहे. ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपण पुढे येऊया. पुढे आलं तर बघा परत तोच टायटल आहे आपला की काय डेव्हलपमेंट मेजर्स फोकस कशावरती आहे? गरीब, युथ, अन्नदाता आणि नारी. मग यामध्ये बघा आता यांच्यासाठीच परत मग सब पॉइंट काय आलेला आहे? मग आपण इनिशियली जो बघितलं तर सपोर्टिंग एमएसएमईज. तर एमएसएमई मायक्रो, मीडियम आणि स्मॉल जे एंटरप्राइजेस आहेत, तर त्यांचा आपण उद्योग ह्या टॉपिकमध्ये बघितले असेल. तर मग यांच्यासाठीचं प्रामुख्याने आणि फर्दरिंग मेक इन इंडिया. तर मग आपण मेक इन इंडियावरती तर जास्त भर देतोय. मग आपल्या देशामध्येच आपण सगळ्या गोष्टी बनवायच्या आणि आपण एक्सपोर्टला चालना द्यायची जेणेकरून आपल्या ग्रोथला त्याच्या माध्यमातून चालना होणार आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी यावरती भर दिलेल्या आपल्याला त्या बघायला मिळतात. तर मग असं एकंदरीत हे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर बघा आता पुढे आपण जर बघितलं यामध्ये मग डिटेलमध्ये काय काय दिलेलं आहे? एमएसएमई आणि याच्या बाबतीतल्या डिटेल काय काय गोष्टी दिल्यात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्रेडिट कार्ड फॉर मायक्रो एंटरप्राइजेस. मायक्रो एंटरप्राइजेस सूक्ष्म व्यावसायिकांना एक प्रकारे किंवा सूक्ष्ममध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारे काय दिलेलं आहे? क्रेडिट कार्ड्स दिलेले आहेत किंवा देण्याची प्रोव्हिजन आहे एक प्रकारे. ही प्रोव्हिजन कशी? कस्टमाइज क्रेडिट कार्ड विथ 5 लाख लिमिट फॉर मायक्रो एंटरप्राइजेस रजिस्टर ऑन उद्यम पोर्टल. तर उद्यम पोर्टल आहे आपल्याकडे. उद्यम पोर्टलवरती एखादा उद्योग असेल, व्यावसायिक असेल, तर त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्या उद्योगाचं. तर मग ह्या रजिस्टर्ड उद्योगाला मायक्रोवाल्यांना 5 लाखाच्या लिमिट पर्यंत क्रेडिट कार्ड मिळणार आहे. आपल्या प्रश्नात जर टाकलं त्यांनी की त्या तिन्ही उद्योगवाल्यांना मिळणार आहे, तर कदाचित मग थोडंसं बारकाईने वाचायचंय, व्यवस्थित आणि मार्क करायचंय. तर मग इन द फर्स्ट इयर 10 लाख सच कार्ड्स विल बी इश्यू. मायक्रोसाठी लिमिट आहे 5 लाखाचं आणि पहिल्या वर्षात 10 लाख क्रेडिट कार्ड दिले जाणार आहेत. पहिल्या वर्षामध्ये 10 लाख. सो मायक्रोसाठी आहे लक्षात घ्या. कदाचित पुढे जाऊन ते नंतर बाकीच्यांना पण इश्यू केलं जाऊ शकतं. तर मग इथं हे मायक्रोसाठी इश्यू केलं जातं. त्याच्यानंतर पुढची एक स्कीम काय? स्कीम फॉर फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स. जे पहिल्यांदाच एंटरप्रेन्योर बनले, जे प्रथमच व्यावसायिक आहेत, तर त्यांच्यासाठी काय स्कीम आणली? आता एक लक्षात घ्या. या सगळ्यांच्या बॅकग्राऊंड मधला एक सेन्स लक्षात घ्या, की नक्की गव्हर्नमेंटचा अजेंडा काय असणार आहे? अल्टिमेटली आपण जे सुरुवातीलाच म्हणलं, की 2047 असेल किंवा मग एक प्रकारे आपण म्हणतो, की 100 वर्ष पूर्ती होती आपल्या स्वातंत्र्याला आणि तोपर्यंत आपल्याला एक प्रकारे डेव्हलप कंट्री बनायचंय, आपल्याला आत्मनिर्भर बनायचंय, विकसित भारत बनायचंय. तर त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी असे छोटे-छोटे इनिशिएटिव्ह हे राबवलेले असतात. मग त्याच्यातलाच तो एक मायक्रोसाठीचा क्रेडिट कार्डचा असेल, जेणेकरून मग काय होईल, की मायक्रोवाल्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे वाढतील. हे त्याच्यामधले उद्दिष्ट असतात. त्याचबरोबर बघा फर्स्ट टाईम एंटरप्रेन्योरसाठी काय इनिशिएटिव्ह आहे? तर फॉर 5 लाख फर्स्ट टाईम एंटरप्रेन्योर्स म्हणजे 5 लाख एंटरप्रेन्योर्सला त्याच्यामध्ये कोण-कोण असतील? महिला असतील, शेड्यूल कास्ट मधील व्यक्ती असतील, शेड्यूल ट्राईब मधील असतील. त्याचबरोबर काय म्हणलेलं पुढे? अ न्यू स्कीम टू बी लॉन्च टू प्रोव्हाईड टर्म लोन्स अप टू 2 करोड ड्युरिंग नेक्स्ट 5 म्हणजे काय? येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2 कोटी पर्यंतचं लोन. काय टर्म लोन? टर्म लोन म्हणजे काही प्रकारे काही पर्टिक्युलर कालावधीचं लोन इश्यू केलं जाणार आहे आणि किती? 5 लाख एंटरप्रेन्योर्सना म्हणजे जे प्रथम एंटरप्रेन्योर्स आहेत, तर त्यांना साधारणतः हे टर्म लोन दिलं जाणार आहे. तर याच्यात काही खूप डिटेल कदाचित नाही विचारलं जाणार, पण मग त्याच्यासाठी लोनची प्रोव्हिजन आहे. एवढं मात्र आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. आता यानंतर पुढे
बघा आता मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातलं मिशन आहे एक, मॅन्युफॅक्चरिंग मिशन विथ मॅन्डेट फोकस ऑन. सिंपल काय की मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात काहीतरी मिशन आणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. इज अँड कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे सिंपल एखादा जर उद्योग करायचा आहे तुम्हाला, एखाद्या उद्योगामध्ये आपल्याला जर काही इन्व्हेस्ट पण करायची तर ते इझिली गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस पण झाल्या पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी अफोर्डेबल पण असल्या पाहिजेत. फ्युचर रेडी वर्कफोर्स फॉर इन डिमांड जॉब, म्हणजे ज्या गोष्टींची डिमांड आहे तर त्यासाठीचे जॉब पण असले पाहिजेत ना. म्हणजे समजा की आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आले आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड सुद्धा जॉब असले पाहिजेत किंवा स्किल बेस्ड जॉब आहेत. व्हायब्रंट अँड डायनामिक एमएसएमई सेक्टर, एमएसएमई ला प्रोत्साहन देणं, अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी, क्वालिटी प्रोडक्ट किंवा क्लीन टेक्निकल मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेक्नॉलॉजिकल मॅन्युफॅक्चरिंग, क्लायमेट फ्रेंडली डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी ह्या जनरली कशाच्या संदर्भात आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग मिशन, म्हणजे आपल्याला जर काही वस्तू निर्माण करायच्यात, उत्पादन घ्यायचंय तर त्याच्यासाठी हे वातावरण गरजेचं आहे. तर हे वातावरण निर्माण करण्याचं आता हे प्रोव्हिजन आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे याच्यात काही विशेष खूप खोलात आपल्याला विचारत नाहीत, जनरल लक्षात ठेवायचं. नंतर बघा आता मेजर्स फॉर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर, लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर ज्या ठिकाणी लेबरची जास्त गरज आहे, तर असे सेक्टर प्रामुख्याने कुठले आहेत तर त्याच्यामध्ये बघितलं तर फुटवेअर आणि फुटवेअर आणि लेदर सेक्टर जे आहेत आपल्याकडे, म्हणजे आपण त्याला म्हणतो की चामड्याचे उद्योग वगैरे किंवा चामड्यापासून बनवणाऱ्या वस्तू वगैरे ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय म्हणलं, स्कीम इज एक्सपेक्टेड टू फॅसिलिटेट एम्प्लॉयमेंट फॉर 22 लाख पर्सन आणि त्याच्यामधून मग टर्नओव्हर जनरेट करायचा. तर सिंपल त्यांनी काय म्हणलेलं आहे, म्हणजे फोकस कशावरती दिला बजेटने, तर मग ज्या सेक्टरमधून जास्त लेबर इंटेन्सिव्ह गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मग एक्सपोर्ट वाढवायचा, टर्नओव्हर वाढवायचा, ह्या गोष्टी आहेत. या विषयीच खूप खोलात आपल्याला विचारलं जाणार नाहीये त्यामध्ये. नंतर काय बघा, टॉय सेक्टर जे आहेत, म्हणजे जे खेळणी आहेत. आता ही खेळणी बघा, चायनावरती आपण काय केलं होतं, चायनाच्या इम्पोर्टमध्ये बरेचसे आपण ही खेळणी वगैरे जे येते एकदम स्वस्तात आपल्याकडे उपलब्ध होते. तर त्याच्यावर कुठेतरी बंदी करून आपल्या देशामध्येच मग असे टॉय सेक्टरला सुद्धा चालना देण्यासाठी काही गोष्टी क्लस्टर्स निर्माण करणं, स्किल डेव्हलपमेंट किंवा त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार करणं आणि त्याच्या माध्यमातून मेड इन इंडिया ब्रँड निर्माण करणं, हे एक प्रकारे ह्या बजेटमध्ये प्रस्तावित आहे. तो टॉय सेक्टरचा मेड इन इंडिया ब्रँड निर्माण करणं एक आपल्याला इनिशिएटिव्ह याच्यामध्ये पाहायला मिळतं. नंतर काय पुढे, सपोर्ट फॉर फूड प्रोसेसिंग, तर आपण अन्न च्या संदर्भातली प्रोसेसिंग वगैरे प्रक्रिया उद्योग वगैरे बघतोच किंवा त्याच्यासाठी ते PMI संरक्षण आपण ही एक योजना आपण मध्ये बघितलेली. तर त्याचप्रमाणे बघा, एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी इन बिहार. तो आलं का परत इथं बिहार, मखाना बोर्ड पण बिहारमध्ये होतं. तर मग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी कुठे करायचं सुरू, तर बिहारमध्ये करायचंय. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, इन्कम फॉर फार्मर्स, स्किलिंग, एंटरप्रेन्योरशिप, एम्प्लॉयमेंट, ब्ला ब्ला ब्ला, सब अच्छी अच्छी बात आहे. थोडक्यात काय, एक जर इन्स्टिट्यूशन आणलं आणि ते कशासाठी आहे तर फूड प्रोसेसिंग मधलं, तर त्याच्या माध्यमातून फायदा कोणाकोणाला होईल, शेतकऱ्यांना होईल, युथला होईल, स्किल डेव्हलपमेंटला होईल, एंटरप्रेन्योरशिपला होईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय, तर फूड प्रोसेसिंग आहे, इन्स्टिट्यूट आहे आणि बिहार, एवढे 3 कीवर्ड जरी लक्षात ठेवले तरी पण मग इथे इनफ आपल्यासाठी आहे. नंतर बघा, पुढचं एक हा आता टेबल आहे. आपण यातला एक टेबल ऑलरेडी आपण आपल्या इंडस्ट्री टॉपिक मध्ये घेतलेला. तर इथं हा एक टेबल बघू आधी. सिग्निफिकंट एनहान्समेंट ऑफ क्रेडिट अवेलेबिलिटी विथ गॅरंटी कव्हर. तर एक प्रकारे गॅरंटी कव्हर आहे. कशासाठी? तर प्रामुख्याने MSC म्हणजे स्टार्टअप आणि एक्सपोर्टर MSME. तर याच्यामध्ये बघा, MSE दिलंय. MSE म्हणजे काय? याच्यामध्ये मिडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस साठी याच्यामध्ये मध्यम उद्योगाला किंवा एंटरप्राइजेसला नाही त्याच्यामध्ये दिलं. तर क्रेडिट गॅरंटी कव्हर म्हणजे एक प्रकारे जे आपण क्रेडिट घेतो तर त्याला गॅरंटी असणं, त्याला एक प्रकारे कव्हरेज देणं. तर त्याच्यामध्ये आधी किती होतं, म्हणजे 5, आता हे इन करोड्स मध्ये 5 कोटींची गॅरंटी होती. आता तिथं MSME ला MSME नाही, MSE फक्त. त्यात काय, मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस, तर त्याला 10 कोटींची गॅरंटी. हे शक्यतो नाही विचारलं जाणार आपल्याला, कारण हे थोडं लेस प्रायोरिटीचं जातं. स्टार्टअप साठी किती, 10 कोटींची गॅरंटी होती, आता ती 20 करोडची गॅरंटी. हे सुद्धा खूप लेस प्रायोरिटीचं आहे. आणि त्याच्यानंतर एक्सपोर्टर MSME साठी मग एक प्रकारे 20 कोटीपर्यंत लोन वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हा टेबल आपला खूप कमी प्रायोरिटीचा आहे. पण पुढचा हा टेबल खूप महत्वाचा आहे. इथं मात्र मग पाठ करूनच ठेवा. कारण का, MSME सेक्टरचा एक प्रकारे क्लासिफिकेशन जर आपल्याला करायचं झालं, कोणाला छोटा उद्योग म्हणायचं, कोणाला नक्की मध्यम किंवा कोणाला सूक्ष्म उद्योग म्हणायचं, तर तो क्रायटेरिया नवीन आणलेला आहे.
आणि MSME मध्ये एक प्रकारे वस्तू असू द्या किंवा सेवा असू द्या, वस्तू आणि सेवांचा एकच क्रायटेरिया आहे आणि हा क्रायटेरिया 2020 पासून जुलै 2020 पासून तो लागू केलाय. तर मग जुलै 2020 चा हा जो करंट वाला क्रायटेरिया, तर हा आधीचा क्रायटेरिया आणि आता बजेटमध्ये जी नवीन प्रोव्हिजन आली, तर ती नवीन प्रोव्हिजन लक्षात ठेवा. मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजची ही रिवाइज आपल्याला प्रोव्हिजन बघायला मिळते रेड पेनने जे आपण गोल केलेलं आहे ते. तर हे लक्षात ठेवा. तर एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आणि टर्नओव्हर म्हणजे वार्षिक उलाढाल किती होते, त्याच्यावरून त्या उद्योगाला आपण छोटा समजायचं म्हणजे सूक्ष्म, मध्यम किंवा मग त्याला लघु म्हणायचं, तर ते ठरवायचे. सो मग ही करंट म्हणजे हे आता नवीन जी आली तर त्याच्यामध्ये बघा मायक्रो एंटरप्राइजेसला काय म्हणणार आहे आपण, गुंतवणूक जर समजा 2.5 कोटी पर्यंतची असेल तर तो मायक्रो एंटरप्राइज झाला आणि त्याची उलाढाल पण मग 10 कोटी झाली पाहिजे. म्हणजे गुंतवणुकीच्या 4 पटीची उलाढाल प्रत्येकाची बघायला मिळते आपल्याला. इथं पण बघा 25 कोटी स्मॉल साठी त्याच्या 4 पट म्हणलं तर किती आहे, 100 कोटी आपल्याला त्याची उलाढाल पाहायला मिळते. तरच आपण त्याला स्मॉल इंडस्ट्री म्हणू. आणि मीडियम इंडस्ट्री कोणाला म्हणू तर 125 कोटींची गुंतवणूक आणि त्याच्यामध्ये 500 कोटींची उलाढाल. तर असं हे 4 पटीने टर्नओव्हरचं मल्टिप्लाय आहे इन्व्हेस्टमेंटच्या. आणि आधीचं जर बघितलं तर आधी ते 5 पट होतं. म्हणजे जर इथं मीडियम एंटरप्राइजेस आपण बघितलं 50 कोटीची इन्व्हेस्टमेंट होती आधी आणि ती नंतर 250 कोटींची उलाढाल असं ते होतं. तर ह्याला दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायला कुठल्या ना कुठल्या बेसिसवरती आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. हा टेबल आपण ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये पाहिलेला होता. आता परत पुढच्या टप्प्यांमध्ये जाऊया परत. हे जे आपण बेसिक 4 घटक म्हणतोय गरीब, युथ, अन्नदाता आणि नारी त्यांच्याबद्दलच. त्याचा सबघटक म्हणलं तर काय येणार आहे, इन्व्हेस्टिंग इन पीपल, इकॉनॉमी आणि इनोव्हेशन. तो आपल्याला लोकांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचंय, इकॉनॉमीमध्ये करायचंय. आता लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, लोकांसाठी आरोग्याच्या सुविधेपासून ते शिक्षणाच्या सुविधा ह्या सगळ्या गोष्टींची इन्व्हेस्टमेंट बघायला मिळेल. आणि त्याच्यामधलं मग ओव्हरऑल इनोव्हेशन पण काय असू शकतं तर बघा आता, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0. तर पोषणासंदर्भातली जी आपल्याकडे इनिशिएटिव्ह आहे, पोषण कार्यक्रम. पोषण कार्यक्रम कधीचा आहे, 2018चा पोषण कार्यक्रम. मग त्याचा दुसरा टप्पा आणि सक्षम अंगणवाडी म्हणजे अंगणवाडीच्या अंतर्गत मग ICDS सारखी योजना असू द्या बालकांच्यासाठी किंवा मग महिलांच्या संदर्भातली. तर मग या बाबतीत काय केलंय तर ह्या गोष्टी कोलॅब केलेल्या आहेत. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 हे आपल्याला एकत्रित बघायला मिळतं. नंतर काय, एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी इन IITs म्हणजे IIT. इथं हा जो कीवर्ड आहे ना लक्षात घ्या. इन्व्हेस्टिंग इन पीपल म्हणजे काय, लोकांमध्ये इन्व्हेस्ट करायची म्हणजेच कशाची, नॉलेजची असू द्या, हेल्थची असू द्या किंवा ओव्हरऑलच आपल्या ग्रोथसाठी जे जे लागणार त्या गोष्टींची. मग याच्यामध्ये आलंय काय, IIT ला एक प्रकारे IIT कॅपॅसिटी वाढवायची म्हणजे लोकांसाठीच अगेन वाढवायची. त्याचबरोबर पुढे काय म्हणलेलं आहे, डे केअर कॅन्सर सेंटर्स इन ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. सो हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. तर हेल्थची इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर कॅन्सर वगैरे यांचं प्रमाण जे वाढतंय म्हणजे कॅन्सर रुग्णांचं, तर मग त्याच्यासाठी डेली बेसिसवर किंवा मग पेशंट जर उपचारासाठी जर जिल्हा रुग्णालयात गेला तर तिथं उपचार पद्धती उपलब्ध व्हावी याच्यासाठी ते इनिशिएटिव्ह हे घेतलं जाणार आहे त्यामधून. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, भारतीय भाषा पुस्तक स्कीम. तर भारतीय भाषा पुस्तक स्कीम लक्षात ठेवायची आपल्याला. तर काय आहे, प्रोव्हाइड डिजिटल फॉर्म ऑफ इंडियन लँग्वेज बुक्स फॉर स्कूल आणि हायर एज्युकेशन. उच्च शिक्षण असू द्या किंवा शालेय शिक्षण असू द्या, याच्यामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये डिजिटली किंवा इंडियन लँग्वेज मध्ये आपण म्हणूया भारतीय भाषांमध्ये आपल्याला डिजिटली पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. कुठल्या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत तर भारतीय भाषा पुस्तक स्कीम. नावावरून लक्षात राहतं, असं काही खूप अवघड नाहीये लक्षात ठेवायला. भारतीय भाषा पुस्तक स्कीम त्याच्या माध्यमातून डिजिटल फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर नंतर काय, 5 काय उभारले जाणार आहेत, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग. तर स्किलिंगच्या संदर्भात त्याला एनहान्स करण्यासाठी एक प्रकारे काय केलं जाणार आहे, तर जागतिक दर्जाचे आपल्याकडे हे स्किलिंग सेंटर्स उभारले जाणार आहेत. नंतर आहे अटल टिंकरिंग लॅब. आता अटल टिंकरिंग लॅब कशासाठी, हे एक प्रकारे इनोव्हेशन जे आपण टायटल बघितलंय वरती, इनोव्हेशन, इकॉनॉमी आणि पीपल. तर इनोव्हेशन निर्माण करणं म्हणजे काय काय नाविन्यतेने आपल्याला निर्माण करता येऊ शकतं, व्यावसायिकतेला काय चालना देता येऊ शकते. तर त्याच्यासाठी 50,000 लॅब टू बी सेटअप इन गव्हर्नमेंट स्कूल्स नेक्स्ट 5 इयर. म्हणजे शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब निर्माण केलं तर काय, मुलांमध्ये जे काही चौकस बुद्धी असते त्यांच्यामध्ये जे स्किल असतं एक प्रकारे किंवा एक प्रकारे आपण म्हणू की त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह काय आयडिया असतात, तर त्याला चालना देण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब ह्या स्कूल लेवलला सुरू करण्यात आल्या. तर अटल टिंकरिंग लॅब कशा संदर्भात आहे एवढं जरी आपल्याला माहिती असलं तरी पण ते इनफ होऊ शकतं आपल्याला.
नंतर मग पुढे बघा अगेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत म्हणलं पीपल वगैरे त्याच्यामध्ये, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत काय आहे नक्की, तर सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे सुरू करायचं आणि त्याच्यामध्ये साधारणतः मग 500 कोटींची एक प्रकारे तरतूद त्याची आहे. 500 करोडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सेंटर. नंतर बघा ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आहे. कुठे करायची, तर ऑल गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल्स अँड प्रायमरी हेल्थ सेंटर्स इन रुरल एरिया. तो आपल्याकडे बघा भारत नेट एक प्रोग्राम आहे की ग्रामपंचायतीपर्यंत नेट पुरवणं. तर इथं हा प्रोग्राम काय आहे, तर ऑल गव्हर्नमेंट स्कूल कुठले, तर सेकंडरी स्कूल पर्यंत, म्हणजे एक प्रकारे आपल्याला बघा प्राथमिक शाळा किंवा उच्च याच्यामध्ये माध्यमिक शाळा असतील किंवा मग त्याच्यामध्ये एक प्रकारे ग्रामीण भागातले पीएचसी सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर, पीएचसी आपण त्याला म्हणतो, तर तिथपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी द्यायची. असं सुद्धा वाक्य आपल्या लक्षात ठेवा. आता ऍक्च्युली काय ना की हे जे थोडं बजेटचं डिटेलिंग झालं तर हे थोडं मेन्स ओरिएंटेड होऊन जातं, कारण मेन्सला याच्यातले सब टॉपिक आहेत जसं की पायाभूत सुविधा वगैरे. तर प्रिलिम्सला एवढ्या डिटेल काय जाण्याची शक्यता नाही. पण मेन मेन जे हायलाइट्स आहेत की जे वाटतं की इथं प्रश्न येऊ शकतो, तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं नाही राखलं तरी चालेल, पण मग गो थ्रू करायचं. आपण वाचून घेतलं की बरोबर तिथं प्रश्न आले की आपल्याला क्लिक होतं. आणि बघा ना प्रश्नामध्ये आपल्याला 4 ऑप्शन असल्यामुळे आपल्याला खूप सारं आठवायची पण गरज नाही, कारण आपल्या डोळ्यासमोरचं उत्तर आहे. आपल्या समोरच उत्तर असतं. तर फक्त आपल्याला तिथं शांतपणे ऑप्शन राईट चूज करायचा आहे. गडबडीमध्ये कुठलंही एखादं काहीतरी रँडम वेगळं चूज केलं तर मग आपल्याला चुकू शकतं आपलं उत्तर. ठीक आहे. तर बघा इथं ब्रॉडबँडच्या बाबतीत बघितलं आपण एक्सपान्शन ऑफ मेडिकल एज्युकेशन. ते आपण जे म्हणलंच की पीपलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर एज्युकेशन, हेल्थ याच्यावरती गव्हर्नमेंटचा भर आहे. आता याच्यामध्ये बघा ऍडिशन काय सांगितलेली, तर मेडिकल एज्युकेशन वाढवायचं त्याच्यामध्ये 10,000 ऍडिशनल सीट्स विथ गोल ऑफ ऍडिंग 75,000 सीट इन नेक्स्ट 5 इयर्स. तो ऍडिशनल सीट सुरुवातीला 10,000 ऍड करायच्यात आणि पुढे जाऊन गोल किती आहे, साधारणतः 75,000 सीट आपल्याला ऍड करायच्यात. म्हणजे एक प्रकारे काय, मेडिकल एज्युकेशन वाढवायचे, जास्त लोकांना स्कोप मिळाला पाहिजे, शिकायच्या संधी मिळाल्या पाहिजेत, तर त्या तरतुदी आहेत. नंतर पीएम स्वनिधी आहे बघा. पीएम स्वनिधी कशा संदर्भात आहे ही, तर जे फुटपाथवर फुटपाथवर विक्रेते जे आहेत, विक्रेते, तर हे जे विक्रेते आहेत तर त्यांच्यासाठी एक प्रकारे लोन देण्याची स्कीम आहे पीएम स्वनिधी म्हणून. स्वनिधी, तर ही जी स्कीम आहे तर याच्यामध्ये एनहान्स लोन फ्रॉम बँक, युपीआय लिंक क्रेडिट कार्ड आणि कॅपॅसिटी बिल्डिंग सपोर्ट. ठीक आहे, त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह फक्त त्यालाच एनहान्स करण्यासाठी इनिशिएटिव्ह केलं जाणार. काही विशेष एवढं महत्वाचं नाही. नंतर बघा वेलफेअर ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी काय आहे? तर मग सगळ्यात महत्वाचं ई श्रम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं. ई श्रम पोर्टल आहे लेबर मिनिस्ट्री अंतर्गतचं. त्यानंतर हेल्थ केअर त्यांची घ्यायची कशाच्या अंतर्गत, पीएम जन आरोग्य योजना. ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग योजना ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये एक प्रकारे या लाभार्थ्यांना ऍड करायचं. म्हणजे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करणारे वर्कर्स आहेत तर त्यांना एकतर ई श्रम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आणि पीएम जन आरोग्य जी योजना आहे तर त्याच्या अंतर्गत त्यांना हेल्थचे लाभ द्यायचे. विशेष काही वेगळं नाहीये. नंतर परत पुढच्याच पॉईंटला येतो आपण. परत हे 4 पॉईंट आपले. आणि आता कशात इन्व्हेस्ट करायचंय, तर अगेन पीपल, इकॉनॉमी आणि इनोव्हेशन. तर मग आता नेक्स्ट पॉईंट कुठले असणार आहेत, जसं आपण हेल्थ, एज्युकेशन याचे काही पॉईंट बघितले. त्याच्यामध्येच बघा आता ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरचे आपल्याला काही पॉईंट बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये मग हे स्कीम ऑलरेडी ज्या एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्याबद्दलच्या ऍडिशन गोष्टी दिल्यात, की आधीच ऑलरेडी आपल्याकडे ज्या स्कीम आहेत तर त्याच्यामध्ये नक्की काय काय आपल्याला टाकता येऊ शकतं. जसं की बघा आता इथे काय म्हणलंय, सपोर्ट टू स्टेट्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. तो सिंपल, आपले जे स्टेट्स आहेत, राज्य आहेत, तर त्यांना मदत करायची कशासाठी, पायाभूत सुविधांना. मग त्याच्यामध्ये काय म्हणलंय, विथ आउटले ऑफ 1.5 लाख कोटी, 50 वर्षाचं इंटरेस्ट फ्री लोन वगैरे. म्हणजे एक प्रकारे राज्यांना इंटरेस्ट फ्री लोन दिलं जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे. खूप विशेष आवश्यकता आपल्याला किंवा खूप डिटेल करायची गरज नाहीये ह्याची. नंतर पुढचं आहे जल जीवन मिशन. जल जीवन मिशन आपल्याला योजना माहिती पाहिजे. जल जीवन मिशन मध्ये काय, हर घर हर घर नल से जल. तर हेच त्याचं टॅगलाईन लक्षात ठेवा, की प्रत्येक घरापर्यंत आपल्याला टॅप वॉटरने म्हणजे नळाने पाणी पोहोचवायचे, म्हणजे प्रत्येकाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आणि डेली पर पर्सन किती, 55 लिटर, हे आपल्याला बेसिक योजनेतलं माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये काय म्हणले, टू अचीव 100% कव्हरेज अँड मिशन एक्सटेंडेड टिल 2028. आधी ते 2024 पर्यंत होतं. आता मिशन कधीपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे, तर ते 2028 पर्यंत केलेलं आहे. यस, आपल्यासाठी एवढं इनफ आहे. बाकी याच्यात काही खूप पण विचारलं जाणार नाहीये. नंतर पॉवर सेक्टरचा रिफॉर्म बघा. पॉवर सेक्टरमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये इन्सेंटिव्हाइज डिस्ट्रीब्युशन रिफॉर्म्स अँड ऑगमेंट ऑफ
intrastate transmission, additional borrowing of 0.5% of GDP to state contingent on these reform. सिंपल काय आहे, आपल्याकडे पॉवर सेक्टर आहे, ऊर्जा सेक्टर आहे, त्याच्या माध्यमातून आपण पॉवर जनरेट करतो, पॉवर परत काय करतो, एक प्रकारे ट्रान्समिट करून डिस्ट्रीब्युशन करतो. तर 3 टप्पे, पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन आणि पॉवर एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं. तर याच्यामध्ये काय आहे की इंट्रास्टेट म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधून, एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमधून ट्रान्समिशन असेल किंवा एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन मध्ये रिफॉर्म्स असतील तर त्यांना इन्सेंटिव्हाइज करत, त्यांना एक प्रकारे आर्थिक मदतीने सपोर्ट करायचं. तर या संदर्भात हे जे एक प्रकारे याच्यामध्ये जीएसडीपीच्या संदर्भातलं आहे जे म्हणजे ग्रॉस आपल्याला म्हणू शकतो की ग्रॉस याच्यामध्ये स्टेट जीडीपीच्या संदर्भातलं किंवा स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट एक प्रकारे आहे, तर त्याच्या 0.5% आपल्याला हे बघायला मिळतं. म्हणजे त्याच्यामधलं अलोकेशन त्याला करायचंय. नंतर इनिशिएटिव्ह दुसरे आहेत बघा इकडे, तर असेट मॉनिटायझेशन प्लॅन 2025 ते 30 पर्यंतचा आहे. तर याच्यामध्ये न्यू प्रोजेक्टसाठी असेट मॅनेजमेंट करायचे, काही आवश्यकता नाहीये विशेष आपल्याला बघायची. नंतर अर्बन चॅलेंज फंड आहे बघा. अर्बन चॅलेंज फंड कशा संदर्भातला आहे, तर 1 लाख कोटीचा फंड आहे. कशासाठी? प्रपोजल फॉर सिटीज ऍज अ ग्रोथ हब. तर आपल्या ज्या सिटी आहेत तर त्यांना एक ग्रोथ हब म्हणून बघायचं आपल्याला. सिटी एक प्रकारे काय तर ग्रोथचं एक प्रकारे आपल्याकडे मॉडेल आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला अजून ग्रोथ करता येऊ शकते. क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज अँड वॉटर सॅनिटेशन म्हणजे इन्फ्रा डेव्हलपमेंट पण आलेच त्याच्यात, वॉटर अँड सॅनिटेशन आलं म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. पण त्या एखादी सिटी असेल आणि महत्वाचे की त्याच्यामध्ये ग्रोथचे आपल्याला सगळे पॅरामीटर्स आपल्याला बघायला मिळतात. तर ग्रोथ साठी किंवा एक ग्रोथ हब म्हणून आपण सिटीकडे एखाद्या बघू शकतो आणि त्याच्यासाठी क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट आपण करू शकतो. तर असे मग वेगवेगळे प्रोजेक्ट त्याच्या अंतर्गत राबवले जातात. नंतर काय बघा, मॅरिटाइम डेव्हलपमेंट फंड. आता मॅरिटाइम म्हणजे काय? समुद्र विकास एक प्रकारे. तर मग कॉर्पस फंड काय 25,000 कोटीचा लॉंग टर्म फायनान्सिंग विथ अप टू 49% कॉन्ट्रीब्युशन बाय गव्हर्नमेंट. म्हणजे एक प्रकारे काय करणार, मॅरिटाइम जी डेव्हलपमेंट आहे समुद्राच्या संदर्भातले आपल्याकडे जे आपली आयात निर्यात जी होणार आहे किंवा त्याच्या संदर्भात पोर्ट डेव्हलपमेंट वगैरे जे आहे, तर त्याच्यासाठीचा हा एक फंड आहे आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युट करणार आहे. एवढंच ते इनफ आहे, विशेष काय बघण्याची गरज नाही. नंतर आहे न्यूक्लिअर मिशन फॉर विकसित भारत. आता न्यूक्लिअर एनर्जी मागे मग ऑपरेशन सिंदूर झालं आपलं, तर मग त्याच्यामध्ये मग न्यूक्लिअरची धमकी वगैरे देत होतं पाकिस्तान, तर मग न्यूक्लिअरची चर्चा होती का आता अणुबॉम्ब वगैरे वापरला जाईल का जर युद्ध झालं तर वगैरे वगैरे. तर ओव्हरऑल तो एक कॉन्टेक्स्ट झाला फक्त करंटच्या विषयीने. पण इन जनरल आपल्याकडे डेव्हलपमेंट जर बघितलं तर न्यूक्लिअर संदर्भात न्यूक्लिअर मिशन केलंय सुरू आणि विकसित भारतासाठी. मग याच्या माध्यमातून काय आपण न्यूक्लिअर साधारणतः आपल्या डेव्हलपमेंट कशासाठी करतोय, तर अमेंडमेंट टू ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट अँड सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट विल बी टेकन फॉर ऍक्टिव्ह पार्टनरशिप विथ प्रायव्हेट सेक्टर. तो सिंपल काय की एक तर आपल्याला न्यूक्लिअर आपली कॅपॅसिटी वाढवायची, फक्त अणुबॉम्ब म्हणून नाही तर न्यूक्लिअर एनर्जी म्हणून म्हणजे आपल्या ऊर्जेची एक प्रकारे आपली गरज भागवणं. आणि याच्या माध्यमातून मग न्यूक्लिअर ऍक्ट मध्ये एक प्रकारे आपल्याला अमेंडमेंट करणं असेल किंवा मग त्याच्यामधून जे काही सिव्हिल लायबिलिटी समजा जर लोकांना काही त्याच्यामधून जर धोका पोहोचला किंवा लोकांच्या संदर्भातलं जे काही दायित्व आहे तर त्यासाठी प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायसाठी एक मिशन आपल्याला पाहायला मिळतं. नंतर आहे बघा पुढचं उडान स्कीम, तुम्हाला माहिती असेल सिव्हिल एव्हिएशन साठी किंवा एक प्रकारे आपल्याला उडे देश काम नागरिक आपण म्हणतो की सामान्य नागरिकाला विमान प्रवास सोपा व्हावा आणि तो स्वस्तात व्हावा याच्यासाठीची उडान स्कीम आहे. रिजनल कनेक्टिव्हिटीची स्कीम आहे. मग ही रिजनल कनेक्टिव्हिटीची स्कीम आहे तर ती आता आधी किती होतं 100 एअरपोर्ट आपल्याला कनेक्ट करायचे होते या स्कीम अंतर्गत. आता याच्यात काय म्हणलंय टू 120 न्यू डेस्टिनेशन अँड कॅरी 4 करोड पॅसेंजर इन नेक्स्ट 10 इयर. तो या योजनेला एक प्रकारे अजून एक्सटेन्शन दिलं 10 वर्षासाठी आणि याच्या माध्यमातून अजून 120 काय करायचे तर लोकेशन कनेक्ट करायचे आहेत. त्याच्यामध्ये डेस्टिनेशन्स म्हणलेले म्हणजे याचा अर्थ 120 परत एअरपोर्ट्स आपल्याकडे निर्माण करायचे. म्हणजे जिल्हा लेवलचे बघा बरेचसे जे आहेत कनेक्टिव्हिटी सुरू केलेली, जसं मागे अमरावती झालं किंवा सिंधुदुर्ग झालं असे जे सुरुवात केलेली आहे तर ते आपल्याला याच्यामधून बघायला मिळू शकतात. त्याच्यामध्ये उडान योजना लक्षात ठेवा. त्यानंतर मग पुढे परत सेम बघा त्याच्यामध्येच आहे फ्युचर नीड्स ऑफ बिहार. अगेन आलं बिहार प्रेम शासनाचं. तर मग बिहार काय ग्रीनफील्ड एअरपोर्ट तयार करणं, फायनान्शियल सपोर्ट करणं, वेस्टर्न कोसी कॅनल वगैरे म्हणजे कोसी नदी आहे बिहारची दुकास्ट्रो आपण तिला म्हणतो. तर मग कोसीसाठीचा एक कॅनल जो आहे तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी हे इनिशिएटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. काही विशेष लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. कोसी नदी वगैरे जिओग्राफीसाठी म्हणून आपण केलं तर तेवढे इनफ ते होऊन जाईल. नंतर आहे बघा स्वामीय फंड आहे. स्वामीय फंड, तर हा फंड किती आहे 15,000 कोटीचा फॉर एक्सपिडियस कॉम्प्लेशन ऑफ 1 लाख ड्वेलिंग
युनिट्स थ्रू ब्लेंडेड फायनान्स. म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये आपल्याला स्वामी फंडच्या बाबतीतला आपल्याला विशेष काय आवश्यकता नाही करण्याची, कारण याच्यामध्ये आपल्याला डिटेल काय विचारलं जाणार नाहीये. तर हा फंड कोणासाठी आहे, तर जे मिडल इन्कम मधले लोक आहेत, तर मिडल इन्कम मधल्या लोकांसाठी एक प्रकारे म्हणजे घरे वगैरे निर्माण करण्यासंदर्भातला हा एक फंड आहे. तर स्वामी फंड जर लक्षात राहील तर फक्त घरांच्या संदर्भात किंवा घरे बांधण्याच्या संदर्भातला हा फंड लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा पुढे आहे टुरिझम फॉर एम्प्लॉयमेंट लेड ग्रोथ. एक प्रकारे काय केलंय की आता इथं ठीक आहे लक्षात येईल ते फिरून बघावं. ठीक आहे, टुरिझम एम्प्लॉयमेंट लेड ग्रोथ. टुरिझमला आपल्याला चालना द्यायची, त्याच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली पाहिजे, हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, तर टॉप 50 टुरिस्ट डेस्टिनेशन आपल्याकडे जे आहेत, टॉप 50 टुरिस्ट डेस्टिनेशन कोणते कोणते, तर मग त्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये त्यांच्या काय करायचं, तर एक प्रकारे राज्याच्या पार्टनरशिप सोबत त्यांचं डेव्हलपमेंट करायचं. त्याच्यानंतर काय म्हणलं, इंट्रोड्युसिंग स्ट्रीमलाईन ई विजा फॅसिलिटी. ई विजा फॅसिलिटी निर्माण करणं म्हणजे परकीय नागरिक सुद्धा आपल्याकडे टुरिझम म्हणून आले पाहिजे, तर त्याला चालना देणं. इंटेन्सिव्ह स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आवर युथ, आपल्या युथसाठी, किंवा लिंक इन्सेंटिव्ह एक प्रकारे मुद्रा लोन देणं. मुद्रा लोन आपल्याकडे होमस्टेज वगैरे असतात बघा, टुरिझम प्लेस ज्या ठिकाणी असतात, तर लोकांना राहण्याच्या सुविधासाठी मग तिथले स्थानिक लोक होमस्टेज निर्माण करतात. मग त्या होमस्टे वाल्या लोकांना अजून डेव्हलपमेंटसाठी मुद्रा लोन ऑफर करणं. आणि त्याचबरोबर इज ऑफ ट्रॅव्हल अँड कनेक्टिव्हिटी टू टुरिस्ट डेस्टिनेशन. ह्या पॉईंट मधून आपण फक्त लक्षात काय घ्यायचं की टुरिझमला आपल्याला वाढवायचं आणि त्याच्यामधून आपल्याला एम्प्लॉयमेंट सुद्धा वाढवायची, ग्रोथ वाढवायची. तर त्याच्यासाठी काय करताय सिम्पल गव्हर्नमेंट, एक तर मग मुद्रा लोन ऑफर करताय, किंवा त्याच्यामधून मग टॉप 50 डेस्टिनेशन असे शोधलेत की जिथे आपल्याला डेव्हलपमेंट करता येऊ शकते. असे काही आपल्याकडे स्किलिंगच्या वगैरे इनिशिएटिव्ह सुरू केलेले पाहायला मिळतात. एवढं त्याच्यामध्ये इनफ आहे. नंतर परत पुढच्या आपल्या मेन पॉईंटच्या सब पॉईंटला जाऊया आपण. तर याच्यामध्ये अगेन इन्व्हेस्टिंग पीपल आणि इकॉनॉमी इनोव्हेशन नक्की अजून काय काय आहे, तर त्यामध्ये जर आपण आलोच तर बघा आता यामध्ये अजून काही काही इनिशिएटिव्ह जसं की पीएम रिसर्च फेलोशिप आहे, पंतप्रधानांच्या नावे असणारे रिसर्च फेलोशिप आहे. मग याच्या माध्यमातून 10,000 10,000 लक्षात ठेवा, 10,000 फेलोशिप फॉर टेक्नॉलॉजीज रिसर्च इन IITs आणि IIScs. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असेल, तर त्याच्यामध्ये 10,000 पीएम फेलोशिप इथं ऑफर केल्यात. म्हणजे एक प्रकारे रिसर्च मध्ये इनिशिएट करण्यासाठी किंवा युथला त्याच्यामध्ये आणण्यासाठी हे इनिशिएटिव्ह महत्वाचे. त्यानंतर अजून काय आहे बघा, जीन बँक फॉर क्रॉप जर्म प्लाझम. आपल्याला माहिती आहे जीन बँक का आवश्यक आहे, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन गरजेचं असतं, आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, एखादा आपल्याला जर समजा प्लांट मध्ये आपल्याला काही डेव्हलपमेंट करायचे तर त्याच्यासाठी जीन बँक खूप महत्वाची. फॉर क्रॉप जर्म प्लाझम सेकंड जीन बँक विथ 10 लाख जर्म प्लाझम लाईन्स टू बी सेट अप टू फ्युचर फूड अँड न्यूट्रिशन सिक्युरिटी. अल्टिमेटली काय, भविष्यामधली आपली जी अन्न सुरक्षा आहे वा न्यूट्रिशनची जी सुरक्षा आहे, तर मग याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याकडे जीन बँक ही स्थापन केली जाणार, सेकंड जीन बँक लक्षात राहू द्या. नंतर आहे ज्ञान भारतम मिशन. आता ज्ञान आहे, ज्ञान भारतम मिशन नक्की काय आहे बघा. आता एक प्रकारे काय आहे, की आपल्याकडे डॉक्युमेंटेशन किंवा कॉन्झर्वेशन ऑफ आवर मॅन्युस्क्रिप्ट हेरिटेज, आपल्याकडे जे हस्तलिखित आहेत, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे एक प्रकारे छोटे छोटे हस्तलिखित जे आहेत, तर त्यांना एक प्रकारे काय करायचंय, तर त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं, त्यांचं संवर्धन करायचंय. तर त्यांना एक प्रकारे डिजिटल फॉर्मॅट मध्ये आणायचंय. टू कव्हर मोर दॅन 1 लाख मॅन्युस्क्रिप्ट, नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी ऑफ नॅशनल किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम फॉर नॉलेज शेअरिंग टू बी सेटअप. सिम्पल काय, आपल्या देशाचा ते एक संचित आहे, आपल्या देशाचा एक तो डेटा आहे, नॉलेज आहे, तर त्याला काहीतरी सिक्युअर करणं गरजेचं आहे. मग त्याला सिक्युअर करणं म्हणजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणणं, जे डॉक्युमेंटेशन आहे, तर त्याला संवर्धन करणं. तर भारत म्हणजे ज्ञान भारत मिशन लक्षात ठेवा, ज्ञान भारतम मिशन लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे इथं वरती बघा रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन कशामध्ये आहे, तर इम्प्लिमेंट प्रायव्हेट सेक्टर ड्रिव्हन रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन. ठीक आहे, प्रायव्हेट सेक्टरच्या इनिशिएटिव्ह मधून आलेलं जे काही इनोव्हेशन आहे, रिसर्च डेव्हलपमेंट आहे, त्याच्यासाठी परत अगेन फंड अलोकेट केलेला आहे 20,000 करोड. तर कधी कधी ना आयोग आपल्याला असं काहीतरी फंड पण विचारतो, जसं पीएमसी योजना वगैरे आपल्याला लास्ट टाइम विचारलं होतं, आणि मग त्याच्यात फंड त्यांनी डायरेक्टली विचारला होता आकडा, आणि त्याच्यात फसवलं होतं. तर आयोगाचा भरोसा नाही, कधी कधी एखादा आकडा देतील आणि मग तसं पण ते फसवू शकतात आपल्याला. तर इथं 20,000 कोटींचा अशी तरतूद केलेली आहे. नंतर आहे नॅशनल जिओ स्पॅशियल मिशन. तर जिओ स्पॅशियल मिशन इम्पॉर्टंट आहे का, येस इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. तर टू डेव्हलप फाउंडेशनल जिओ स्पॅशियल इन्फ्रास्ट्रक्चर
युझिंग पीएम गतिशक्ती फॅसिलिटेशन मॉडर्नायझेशन लँड रेकॉर्ड अर्बन प्लॅनिंग डिझाईन इन्फ्रा प्रोजेक्ट. तो एक प्रकारे काय तर डेव्हलपमेंट प्रोजेक्टला आपल्याला पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून काय करायचंय तर मग याच्यामधून सगळे जे लँड रेकॉर्ड्स असतील किंवा मग अर्बन प्लॅनिंग असेल किंवा मग एक प्रकारे प्रोजेक्टचं डिझाईन असेल इन्फ्रा डिझाईन असेल तर ते जिओ स्पेशल मिशनच्या अंतर्गत त्याला डेव्हलप करायचं त्याला एक प्रकारे काय करायचं गती द्यायची किंवा त्याचा एक डेटा आपल्याला ठेवायचा. अल्टिमेटली काय पीएम गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत बघतो की आपण डिफरंट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या माध्यमातून काय करणं म्हणजे सगळ्या सेक्टरला गती देण्यासाठी एक प्रकारे नॅशनल जिओ स्पेशल मिशन आपल्याला महत्वाचं आहे. नंतर आहे बघा पुढे यामध्ये प्रमोटिंग एक्सपोर्ट्स. हा जो एक्सपोर्टला प्रमोट करणार आहे म्हणजे जे आपण पहिल्या पेजवरती प्रमुख घटक बघितले होते ज्याच्यामध्ये एमएसएमई होतं ऍग्रिकल्चर होतं त्याच्यातच आपल्याकडे एक्सपोर्टचा पण एक पॉईंट होता. एक्सपोर्टचा पॉईंट होता का बघा इथेच आपल्या पहिल्याच पेजवरती बघा ऍग्रिकल्चर एमएसएमई इन्व्हेस्टमेंट मध्ये पण आलतो आपण इन्व्हेस्टमेंट बघितलं आपण आणि एक्सपोर्ट हा आपला प्रमुख आहे आणि यालाच आपण ग्रोथ इंजिन वगैरे म्हणलेला आहे. तर मग याच्यामध्ये नक्की आपल्याला काय काय बघायचं बघा एक्सपोर्टला प्रमोट करायचंय कसं तर सगळ्यात महत्वाचं एक्सपोर्ट प्रमोशन मिशन आहे मग आपल्याकडे तर एक्सपोर्टला प्रोत्साहन देणारं मिशन आहे. मग हे कशासाठी विथ सेक्टर वाईज मिनिस्ट्रियल टार्गेट म्हणजे मंत्रालयावर टार्गेट ठरवणं त्याच्यानंतर काय फॅसिलिटी इझी ऍक्सेस नंतर एक्सपोर्ट क्रेडिट क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग सपोर्ट सपोर्ट टू एमएसएमई टॅकल नॉन टॅरिफ मेजर्स इन ओव्हरसीज मार्केट म्हणजे एक प्रकारे काय करणं सगळ्याच सेक्टरचा एक प्रकारे काय करणं त्याला प्रमोट करणं एवढंच इन जनरल लक्षात राहू द्या. क्रॉस बॉर्डर असते म्हणजे बॉर्डरच्या पलीकडे असू द्या किंवा एक प्रकारे आपल्याकडे एक्सपोर्टर्स आहेत तर त्यांना सेक्टरल वाईज आपल्याला काय करणं असेल प्रमोट करणं असेल तर हे आवश्यक आहे किंवा ते केलं जाणार आहे आपल्याला. नंतर आहे बघा भारत ट्रेड नेट एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवायचं भारत ट्रेड नेट नक्की काय भारत ट्रेड नेट तर फॉर इंटरनॅशनल ट्रेड will be set up as unified platform for trade documentation, financing solutions, support for interaction किंवा सॉरी इंटिग्रेशन विथ ग्लोबल सप्लाय चेन. सिंपल अगेन काय की हा एक प्लॅटफॉर्म आहे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याच्या अंतर्गत काय करायचं आपल्याला तर एक युनिफाईड ट्रेड डॉक्युमेंटेशन किंवा फायनान्शियल सोल्युशन द्यायचे आणि जे कशाशी संबंधित असलं पाहिजे जागतिक लेवलला जी व्हॅल्यू चेन आहे किंवा जे ग्लोबल सप्लाय चेन आपण त्याला म्हणतो तर त्याच्यासोबत इंटिग्रेट करण्यासाठीचा हा एक आपला स्वतःचा डिजिटल इन्फ्रा प्लॅटफॉर्म आहे. तर हा भारत ट्रेडनेट लक्षात राहू दे. नंतर आहे बघा नॅशनल फ्रेमवर्क फॉर जीसीसी तर नॅशनल फ्रेमवर्क फॉर जीसीसी म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर जे आहेत आपल्याकडे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स याच्या संदर्भातलं एक नॅशनल फ्रेमवर्क आहे तर ते एमर्जिंग टियर टू सिटीज वगैरे त्याच्यामध्ये ते केलं जाणार आहे. विशेष आवश्यकता नाही आहे आपल्याला करण्याची याची. नंतर आहे बघा वेअर हाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो ते आपण आता एक्सपोर्टच करते तर समजा एअर ने पण करणार आहेत किंवा आपण मग याच्यामध्ये पोर्ट थ्रू पण करणार आहेत तर मग एअर कार्गोसाठी एक प्रकारे काय करणं फॅसिलिटी अपग्रेडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अगेन कार्गोचं इन्फ्रा वगैरे अपग्रेडिंग करणं हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे पण काही विशेष आवश्यकता नाही आपल्याला त्यामध्ये काय करण्याची. ओके आता बघा पुढे यामध्ये रिफॉर्म्स ऍज द फ्युल एक प्रकारे काय करणार की आपल्याला सगळ्यात महत्वाचे रिफॉर्म्स आणणं खूप गरजेचं आहे वेगवेगळे आणि तेच प्रमुख फ्युएल असणारे किंवा एक प्रकारे त्या इंजिनसाठी महत्वाचं इंधन असणार आहे. तर मग कुठले कुठले रिफॉर्म्स आणणं खूप गरजेचं आहे जसं की मग फायनान्शियल सेक्टर मधले रिफॉर्म्स फायनान्शियल सेक्टर मधले रिफॉर्म किंवा डेव्हलपमेंटचे रिफॉर्म्स प्रामुख्याने काय ते आपण आता बघूया. बघा आता सगळ्यात महत्वाचा रिफॉर्म याच्यामध्ये म्हणलं मग ग्रामीण क्रेडिट स्कोअर फ्रेमवर्क म्हणजे एक प्रकारे काय करणं ग्रामीण भागामध्ये काय करणं टू सर्व क्रेडिट नीड्स ऑफ एसएच मेंबर्स अँड पीपल इन रुरल इकॉनॉमी म्हणजे काय ना की आपल्याला जर ग्रामीण भागाला सुद्धा बूस्ट करायचं त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत आणि ओव्हरऑल रुरल इकॉनॉमी आहे त्याला आपल्याला क्रेडिट स्कोर किंवा त्यांच्यासाठी एक प्रकारे आपल्याला वित्ताची संसाधनं उपलब्ध करून देणं हे इम्पॉर्टंट आहे आणि मग ते एक प्रकारे काय करू शकतात तर ग्रोथ म्हणून वर्क करू शकतात एक प्रकारे रुरल इकॉनॉमीला बूस्ट करू शकतात. त्यानंतर बघा एक नॅशनल बँक फॉर एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची एक नॅशनल बँक आहे तर ही 2021 ला ही डेव्हलप केलेली किंवा ही स्थापना झालेली तर ह्या बँकेच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं
म्हणजे एक प्रकारे लॉंग टर्मच्या डेव्हलपमेंट म्हणजे याच्यामध्ये पार्शियल क्रेडिट एनहान्समेंट फॅसिलिटी फॉर कॉर्पोरेट बॉन्ड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक प्रकारे काय करणं कॉर्पोरेट बॉन्ड निर्माण करणं त्याची फॅसिलिटी निर्माण करून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फंड उभारणं याच्याबद्दलची क्रेडिट एनहान्समेंट फॅसिलिटी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते म्हणजे नॅशनल बँक फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी आहे तर याच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्याला अजून काय करणं तर क्रेडिट निर्माण करणे किंवा फंड रेज करणं हे आपल्याला इनिशिएटिव्ह बघायला मिळते कॉर्पोरेट बॉन्ड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इन्फ्राचे कॉर्पोरेट बॉन्ड बॉन्ड जरी जारी केले त्याच्यामधून गुंतवणूक येईल आपल्याकडे त्याच्यामध्ये पैसा उभारता येऊ शकतो हे इनिशिएटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एक प्रकारे इंधन आहे त्याच्यानंतर रिवॅम्प सेंट्रल केवायसी रजिस्ट्री टू रोल आउट 2025 हे केवायसीच्या संदर्भातला आहे विशेष आवश्यकता नाही नंतर रॅशनलायझेशन ऑफ रिक्वायरमेंट्स अँड प्रोसिजर फॉर स्पीडी अप्रुव्हल कंपनी मर्जर्स म्हणजे अगेन कंपनीचं मर्जर आहे स्पीडी अप्रुव्हल करायचंय तर हे इनिशिएटिव्ह असणारे जेणेकरून फास्ट आपल्याला अप्रुव्हल वगैरे मिळू शकतं हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा तर एफडीआयच्या संदर्भात आपण गुंतवणूक वगैरे म्हणतो की 49%, 51%, 74%, 100%. तर एफडीआयचं लिमिट इन्शुरन्स सेक्टर मधलं जे आहे तर ते वाढवलेलं आहे. तर ते किती केलंय 74% होतात 74%वरून ते 100% आता एफडीआयला अलाव केलेलं आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये म्हणजे एखादा इन्शुरन्स सेक्टर एखादा इन्शुरन्स कंपनी त्याच्यामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला आपण चालना दिलेली किंवा त्याला स्कोप आता निर्माण केलेला आहे. तर हा पॉईंट कदाचित आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. येस तर बघा आता रिफॉर्मचाच पुढचा पॉईंट आपण होतो तर मग टॅक्सचे रिफॉर्म पण आपल्याकडे आवश्यक आहेत. मग टॅक्स मधले रिफॉर्म कुठले तर चेंजेस इन डायरेक्ट टॅक्स आणि प्रपोजल टू इंट्रोड्यूस न्यू इन्कम टॅक्स बिल तर मग आता न्यू इन्कम टॅक्स बिलच्या बाबतीत चालले आता गव्हर्नमेंटचे अजूनही म्हणजे सध्याच्या घडीला जर बिल आता जीएसटीची परिषद चालू आहे. तर मग जीएसटी मध्ये सुद्धा त्याच्यात काही बदल करणं वगैरे हे आता प्रस्तावित आहे तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यात थोडेफार आता आपल्याला बदल बघायला मिळू शकतात ते आपण पुढच्या टप्प्यामध्ये ते बघायला पाहिजे त्याचबरोबर रेग्युलेटरी रिफॉर्म्स काय एक प्रकारे नियामक स्वरूपाचे रिफॉर्म्स किंवा आपण बदल म्हणूया नक्की काय तर त्याच्यामध्ये मग लाईट टच रेग्युलेटरी रिफॉर्म बेस्ड ऑन प्रिन्सिपल अँड ट्रस्ट अनलिश प्रोडक्टिव्हिटी आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे याच्यामध्ये काही रेग्युलेटरी स्वरूपाचे आपल्याला बदल सुद्धा अपेक्षित आहेत तर ते काही इम्पॉर्टंट आहेत नंतर काय हाय लेवल कमिटी फॉर रेग्युलेटरी रिफॉर्म म्हणजे कमिटी स्थापन करायची उच्च लेवलच्या आपण त्याला म्हणूया किंवा या कमिटीच्या माध्यमातून ज्या काही शिफारस येतील त्याच्या माध्यमातून रिफॉर्म्स करणं याच्यामध्ये प्रस्तावित आहे नंतर आहे म्हणलं इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स ऑफ स्टेट्स म्हणजे एक प्रकारे राज्यांचा इन्व्हेस्टमेंट साठीचा इंडेक्स जारी करणं इन्व्हेस्टमेंट किती फ्रेंडलीनेस आहे आपल्याकडे किती एक प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला इझीनेस आहे किंवा किती सोप्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता येते याबाबतची तरतूद आपल्याला यामध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर बघा एफएसडीसी मेकॅनिझम आहे तर एक प्रकारे फायनान्शियलच्या डेव्हलपमेंटसाठी एक प्रकारे यामध्ये काय म्हणलेलं आहे तर फायनान्शियल रेग्युलेशन्स आणि याच्यामध्ये काय म्हणलंय सबसिडरी इन्स्ट्रक्शन्स अलॉंग विथ फ्रेमवर्क एनहान्स देअर रिस्पॉन्सिव्ह आणि डेव्हलपमेंट फायनान्शियल सेक्टर फायनान्शियल डेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशन्स आहेत एक प्रकारे तर त्यांच्यासाठी फायनान्शियल साठी एक प्रकारे रेग्युलेशन करणं किंवा त्यांचं एनहान्समेंट करणं त्यांचं फ्रेमवर्क त्या गोष्टीत आता बघा अशा गोष्टी आयोग आपल्याला विचारत नाही डिटेल वरती आपण जे बघितलं समजा की याच्यामधले आपण इथे हा जो पॉईंट बघितला कुठे हा टॅक्स रिफॉर्म मधला किंवा याच्यामध्ये रेग्युलेटरी रिफॉर्म्स वगैरे तर असे विशेष आपल्याला डिटेल पॉईंट विचारत नाही एखादी जर गोष्ट नवीन इंट्रोड्यूस केली असेल तर ती प्रामुख्याने आयोगाच्या एकदम हिट लिस्ट वरती असते आणि मग तीच आपल्याला विचारली जाऊ शकते आता इथे बघा हे कदाचित आपल्याला असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं की जनविश्वास बिल 2.0 जनविश्वास बिल नक्की मग काय आहे ते किंवा त्याच्यामध्ये नक्की काय आलंय तर डिक्रिमिनलाइज मोर दॅन 100 प्रोव्हिजन्स इन द व्हेरियस लॉज म्हणजे एक प्रकारे काय करणं वेगवेगळे जे कायदे आहेत आपल्याकडे तर त्या कायद्यांमधल्या अशा काही प्रोव्हिजन आहेत की त्याला डिक्रिमिनलाइज करणं एक प्रकारे त्यांना खारिज करून टाकणं काढून टाकणं त्याच्यामधले तरतुदी ज्या की खूप जाचक अशा प्रोव्हिजन्स आहेत एखाद्या कायद्यामध्ये तर वेगवेगळ्या कायद्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त आपल्याला प्रोव्हिजन्स ह्या काढण्याचं प्रस्तावित आहे त्यामध्ये नंतर आहे बघा आता रिफॉर्म्स आपण बघतोय बरोबर त्याच्यामध्येच आता इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भात काय होतं डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स आपल्याला माहिती आहे. तर इनडायरेक्ट टॅक्स प्रपोजलच्या संदर्भात नक्की काय याच्यात पण खूप काही खोलवर जाण्याची आवश्यकता नाही कारण खूप असे विशेष बदल नाहीत आपल्याला येणाऱ्या काळात तर बदल दिसलेच अजून रॅशनलायझेशन ऑफ कस्टम्स टॅरिफ स्ट्रक्चर फॉर इंडस्ट्रियल गुड्स म्हणजे एक प्रकारे आपल्याकडे जे इंडस्ट्रियल गुड्स येणार आहे किंवा ज्याच्यासाठी आपण कस्टम किंवा परकीय देशामधून आपण जे काही आपण आयात करतो तर याच्या संदर्भातले
टॅरिफच्या संदर्भात, टॅरिफ म्हणजे बेसिक तुम्हाला माहित असेल की एखाद्या देशात, समजा ए नावाच्या देशामधून बी नावाच्या देशात जर काही वस्तू येत असेल, तर याच्यावर लावला जाणारा ह्या बी देशामध्ये कर आहे, ए देशामधून जी वस्तू येते, तर त्याला टॅरिफ आपण म्हणतो. जसं अमेरिकेने आता आपल्या भारतावर लावलाय, कारण का आपली वस्तू जर एखाद्या अमेरिकेत जाणार असेल, आपण निर्यात करणार म्हणजे अमेरिकेतल्या व्यक्तीला ती लागणार, तर मग त्याच्यावर टॅरिफच एवढा लावलाय आता 50% टॅरिफ. तर मग तिथल्या व्यक्तीला ती वस्तू घ्यायला परवडणार नाही, महाग भेटेल. मग तो व्यक्ती काय करेल की भारताची वस्तू घेण्यापेक्षा त्याला जर दुसरी अमेरिकेतच प्रोड्यूस झालेली मिळेल तर ती स्वस्तात मिळेल वस्तू. तर याचा अर्थ काय, तर आपल्या वस्तूंना काही तिथं एक प्रकारे डिमांड राहणार नाहीये, म्हणजे आपला त्याच्यामध्ये लॉस आहे. तर ही एक बेसिक संकल्पना आहे टॅरिफच्या संदर्भातली. तर मग इथं टॅरिफच्या संदर्भात रॅशनलायझेशन करायचं तर काय करायचंय, रिमूव्हल ऑफ 7 टॅरिफ रेट्स, म्हणजे 7 रेट जे कोणते वेगवेगळे, तर ते रिमूव्ह करणं. अप्लाय नॉट मोर दॅन सेस ऑर सरचार्ज, म्हणजे वन सेस ऑर सरचार्ज, म्हणजे सेस काय असतो, सरचार्ज काय असतो, टॅक्स वर टॅक्स वगैरे. तर मग ह्याच्यामध्ये जास्त तो लावायचा नाही किंवा एकापेक्षा जास्त नाही लावायचा. इक्विव्हॅलंट सेस टू मेंटेन इफेक्टिव्ह ड्युटी इन्सिडन्स मोर आयटम्स लोअर सेस सर्टन आयटम, म्हणजे अगेन परत काय, तर जे आपण इम्पोर्ट करतोय गुड्स त्याच्या संदर्भात आहे. नंतर सेक्टर स्पेसिफिक प्रपोजल्स घेणं वगैरे विशेष काय आवश्यकता नाही. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मेक इन इंडियामध्ये चालना कशाला दिलेली, तर मेक इन इंडियामध्ये एक्झेम्पशन्स टू ओपन सेल, एक्झेम्पशन्स टू ओपन सेल फॉर काय, एक प्रकारे एलईडी असेल, एलसीडी असेल, टीव्ही असेल, लूम्स फॉर टेक्सटाईल किंवा कॅपिटल गुड फॉर लिथियम आयन बॅटरी, मोबाईल फोन आणि ईव्ही, म्हणजे एक प्रकारे काय करणं, तर एक्झेम्पशन दिलेलं आहे यांना. सो मग ह्या वस्तूंच्या बाबतीत आपण बघतो की आपल्याला ह्या गोष्टी वगैरे स्वस्त सुद्धा आपल्याला होणार आहेत. आणि ईव्हीच्या संदर्भात सुद्धा आता बघाल की मग ईव्हीचं परत नवीन मग गव्हर्नमेंटने बहुतेक मला वाटतं की पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या याच्यामध्ये अशी घोषणा केली होती की हे जे सेक्टर्स आहेत याच्यामधला आपल्याला जीएसटी कमी करायचा. मग जीएसटी कमी केलं तर ह्या वस्तू वगैरे अजून आपल्याला स्वस्त होऊ शकतात. तर अशा प्रकारचं इनिशिएट केलं जातं. नंतर प्रमोशन करायचं कशासाठी, तर एक प्रकारे आपल्याकडे जे एक्झिबिशन आहे, म्हणजे 10 इयर्स साठी जे काय आपल्याकडे गुड्स आहे याच्यामध्ये मग शिप बिल्डिंग असेल किंवा मग एक प्रकारे मराईनच्या संदर्भातले आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळे, मग त्याच्यामध्ये शिप ब्रेकर्स असतील किंवा मग याच्यामध्ये एक प्रकारे रेल्वे गुड्स असेल, तर याच्या संदर्भातले जे काय आपल्याला याच्यामध्ये एक्झेम्पशन असेल तर ते 10 इयर्स साठी याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे काय करणार याच्यामध्ये रिफॉर्म्स आहेत, तर हे रिफॉर्म्स आपल्याला यामध्ये बघायला मिळतील. नंतर पुढे आहे एक्सपोर्ट प्रमोशन द्यायचे कोणाला, तर ड्युटी फ्री इम्पोर्ट्स हँडक्राफ्ट आणि लेदरला. म्हणजे अगेन काय, लेदर सेक्टर असेल किंवा मग हँडीक्राफ्ट असेल तर त्याच्यामध्ये त्यांना बढावा मिळणार किंवा त्यांच्यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन आहे किंवा एक प्रकारे निर्यात प्रोत्साहन आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यावरती कुठलेही ड्युटी फ्री लावलं, म्हणजे कुठल्याही ड्युटी लावल्या जाणार त्या ड्युटी फ्री त्यांचं एक्सपोर्ट करता येऊ शकतं. नंतर आहे ट्रेड फॅसिलिटेशन करणं, प्रकारे ट्रेडला आपण म्हणू की चांगलं वातावरण निर्माण करून देणं. याच्यामध्ये टाइम लिमिट फिक्स फॉर फायनलायझेशन ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट, न्यू प्रोव्हिजन, व्हॉलंटरी डिक्लरेशन, कशामध्ये, तर मटेरियल फॅक्ट, पोस्ट क्लिअरन्स, ड्युटी पेमेंट, इंटरेस्ट बट विदाउट पेनल्टी, म्हणजे एक प्रकारे जे इंटरनॅशनल ट्रेड फॅसिलिटेशन आहे किंवा ट्रेडच्या संदर्भातले हे सगळे प्रोव्हिजन याच्यामध्ये आणायचे, ज्याच्यामध्ये एक प्रकारे काय म्हणले, हे जे रूल्स आहेत IGCR चे, आता रूल्स आपल्याला माहिती नाहीत नक्की काय, तर ते जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये अमेंड करा आणि ते एक्सटेंड काय केले, तर टाइम लिमिट टू 1 इयर आणि फाईन क्वार्टरली स्टेटमेंट वगैरे वगैरे, ठीक आहे, फाईल क्वार्टरली स्टेटमेंट त्याचं फाईल करायचे. ओके, त्या विशेष खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही, कारण ते रूल्स बेस आपल्याला काय असे काही विशेषतः आपल्याला विचारत नाहीत. आणि प्रश्नांचे रोख आपण जर बघितले ना, खूप जनरल वेने प्रश्न असतात, खूप खोलात पण जायची गरज नाहीये. ठीक आहे. नंतर बघा तुम्ही म्हणाल की मग तुम्ही काय असं वरवर सांगताय की काय, हा वरवरच काय गोष्टी करायच्या असतात, उगीच काय खोलात R&D करत बसायचं नाही. जर यांचं म्हणजे अर्थमंत्र्यांचं जर स्पीच वगैरे बघितलं तर स्पीचचं एवढं डॉक्युमेंटेशन ते वाचायला खूप भारी वाटेल. पण काय मग एक्झामच्या दृष्टीने आपल्याला ते किती महत्वाचं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. यानंतर मग पुढे अजून काय याच्यामध्ये ऍडिशन, तर इम्प्रूव्ह ऍक्सेस कशाचा आहे, तर लाईफ सेव्हिंग मेडिसिन्स. तर लाईफ सेव्हिंग मेडिसिन जे काय जीवनावश्यक मेडिसिन्स आहेत, औषधं आहेत प्रामुख्याने, तर त्याच्यामध्ये ऍडिशन काय केली, तर 36 लाईफ सेव्हिंग ड्रग, आणि याच्यामध्ये मेडिसिन्स इन एक्झेम्प्टेड लिस्ट, म्हणजे ज्या गोष्टींवरती आपण कर लावणार नाही तर त्यांना एक्झेम्प्टेड मध्ये अजून गोष्टी ऍड केल्या जेणेकरून आपल्याला ते मेडिसिन्स स्वस्त वापरता येऊ शकतात. त्याच्यामध्ये 6 मेडिसिन इन 5% ड्युटीमध्ये लावलेत, 37 मेडिसिन आणि 13 न्यू जे पेशंट असिस्टेड प्रोग्राम्स आहेत त्यांना सुद्धा एक्झेम्पशन लिस्टमध्ये टाकले.
सिंपल काय की लोकांचं जीवन जर सोपं व्हावं याच्यासाठी एक प्रकारे काय केलंय तर गोष्टी रिड्यूस केल्यात. म्हणजे अल्टिमेटली लक्षात ठेवा, कधी प्रश्नात जरी आलं काही गोष्टी की समजा आता लाईफ सेव्हिंग संदर्भात गव्हर्नमेंट कधी शक्यतो एखादा रेट वाढवणार नाही, एक वेळेस कमी करेल, कारण का लोकांना ते इझिली ऍक्सेस व्हावं याच्यासाठी प्रयत्न असतात. मेडिसिन्स फॉर रेअर डिसीज, कॅन्सर असेल किंवा सिव्हिअर क्रोनिक डिसीज म्हणजे जे लॉंग टर्मचे डिसीज आहेत किंवा एकदम खूप आपण त्याला काय म्हणतो की तीव्र स्वरूपाचे एक प्रकारे लॉंग टर्मचे डिसीज, क्रोनिक डिसीज आपण त्याला म्हणतो. रेअर डिसीज असतील खूपच मग विरळ प्रकारे किंवा एक प्रकारे आपण म्हणू की त्याला खूप असे मोजक्या लोकांमध्ये सापडणारे असे डिसीज आहेत, त्यांना सुद्धा मेडिसिन प्रोव्हाइड करणं हे इनिशिएटिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत आपल्याला एक कुठेतरी एक्झेम्पशन बघायला मिळतं. आता बघा डायरेक्ट टॅक्सचे प्रपोजल्स नक्की आपल्याकडे काय काय आहेत, डायरेक्ट टॅक्सच्या संदर्भात काय काय तरतुदी आहेत त्यामध्ये. यामध्ये बघा पर्सनल इन्कम टॅक्स रिफॉर्म्स विथ स्पेशल फोकस ऑन मिडल क्लास, म्हणजे एक प्रकारे मिडल क्लास मधल्या लोकांना टॅक्सचे बेनिफिट मिळावे, जे त्यांचं इन्कम पर्टिक्युलर रेंज मध्ये, तर त्यांच्यासाठी मग वेगवेगळे स्लॅब केलेले आहेत. टॅक्सचे स्लॅब आपण बघूया. हे स्लॅब काय पाठ करण्याची आवश्यकता नाही, हे डिटेल काय नाही विचारणार आपल्याला, पण लक्षात ठेवा 5% स्लॅब आहे, 10%, 15%, 20 आणि 30% असे हे स्लॅब केलेले आहेत. आणि मग एका लिमिट पर्यंत म्हणजे 4 लाखापर्यंत एक प्रकारे इन्कम जर बघितलं तर त्याच्यावर कुठलाही टॅक्स वगैरे स्लॅब तो कुठल्या याच्यामध्ये येणार नाही. एक आहे. त्याचबरोबर बघा इथं आधी वरचा पॉईंट बघू आपण. इज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे, म्हणजे आपल्याला उद्योग इझी करणं किंवा एक प्रकारे तो बिझनेस इझी करणं, त्याच्यासाठी काय केलंय इंट्रोडक्शन ऑफ स्कीम. कुठली स्कीम सुरू केली? डिटरमाइनिंग आर्म्स लेंथ प्राइस ऑफ इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन फॉर ब्लॉक पिरियड 3 इयर्स. म्हणजे एक प्रकारे काय केलंय तर आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन जे असणार आहेत प्राइस त्याच्यामध्ये काय केलंय तर 3 वर्षाचा पिरियड याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर अजून काय म्हणलंय एक्सपान्शन केलं स्कोप कशाचा? सेफ हार्बर रूल्स. म्हणजे अगेन जे आपल्याकडे हार्बर रूल्स आहे, हार्बर म्हणजे काय एक प्रकारे बंदर वगैरे पोर्ट याच्या संदर्भातले. रिड्यूस लिटिगेशन अँड प्रोव्हाइड सर्टेनिटी टू इंटरनॅशनल टॅक्सेशन. आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना आपल्याला इझिली गोष्टी किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिकच्या संदर्भात आपल्याला इझी ऍक्सेस होणं याच्यासाठी हे आपल्याला एक प्रकारे तर एक प्रकारे लिटिगेशन जे आहेत किंवा ज्या तक्रारी वगैरे तर त्यात कमी करणं आणि मग त्यांना त्यांचा स्कोप वाढवणं, सेफ हार्बरिंग करणं या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर बघा आपण बघूया रॅशनलायझेशन ऑफ टीडीएस किंवा टीसीएस फॉर इझिंग डिफिकल्टीज. म्हणजे टीडीएस म्हणजे काय? टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स. त्या ठिकाणी टॅक्स डिडक्ट होतं तर त्याच्या संदर्भात काय तरतूद दिल्या तर टॅक्स डिडक्शन लिमिट काय केलेलं आहे एक प्रकारे सिनियर सिटीजनचं डबल केलंय, वाढवलंय. म्हणजे एक प्रकारे आता 1 लाख रुपयापर्यंतच्या गोष्टीला जर समजा काही याच्यामध्ये जर समजा कुणी इन्शुरन्स काढलाय किंवा याच्यामध्ये एक प्रकारे रेंटवाला पुढे तर एक प्रकारे कुठल्या जर सोशल सिक्युरिटी बेनिफिट जर घेतले असतील तर त्याच्यामध्ये साधारणतः मग 1 लाख रुपयापर्यंत बेनिफिट. समजा तुम्ही कुठे इन्शुरन्स वगैरे काढलाय कुठला तर त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याची जी पर्टिक्युलर प्राइस आहे तर त्या प्राइस वरती टॅक्स काही लागणार नाहीये. म्हणजे आधी 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला अलाउड होतं, नंतर मात्र मग तुम्हाला काय लागणार आहे त्याच्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत गोष्टी लागणार आहेत. ओके. नंतर आहे बघा अॅन्युअल लिमिट काय म्हणलेलं आहे तर याच्यामध्ये रेंटच्या बाबतीतलं तर अॅन्युअल लिमिट ऑफ 2.4 लाख फॉर टीडीएस ऑन रेंट इन्क्रीज 6 लाख. म्हणजे जर समजा आपलं मंथली रेंट वगैरे जे जाते तर मंथली रेंट आपल्याला एक्झम्पशन मधून ते काढता येऊ शकतं. मग आधी ते 2.4 लाख पर्यंतच होतं, आता ते आपल्याला 6 लाख पर्यंत ते वाढलं जाणार आहे. यानंतर पुढचं आहे आपल्याकडे एनकरेजिंग व्हॉलेंटरी कंप्लायन्स. व्हॉलेंटरी तुम्ही समजा लोकांनी स्वतःहून काही गोष्टी भरणं, स्वतःहून त्याच्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं. जसं की एक्सटेन्शन ऑफ टाइम लिमिट म्हणजे ITR भरण्यासाठी ऍक्च्युली आहे अपडेटेड रिटर्न्स वगैरे. तर तुम्ही स्वतःहून व्हॉलेंटरीली तुम्ही जर भरलं तुमचं अपडेटेड जर समजा त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे झाले तर त्याच्यासाठी एक प्रकारे 4 वर्षापर्यंतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या काही गोष्टी झाल्या. नंतर रिड्युसिंग कंप्लायन्स बर्डन आहे. तर याच्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे यांच्यासाठी मग पिरियड इन्क्रीज केलेला आहे 5 वर्षाचा तो 10 वर्षापर्यंत. हे काही विशेष आवश्यकता नाही आपल्याला करण्याची. त्यानंतर बघा पुढचं आपल्यासाठी आहे एम्प्लॉयमेंट आणि इन्व्हेस्टमेंट संदर्भात काय काय तरतूद दिले त्याच्यामध्ये. तर बघा टॅक्स सर्टेनिटी फॉर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम्स. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग स्कीमसाठी टॅक्सची सर्टेनिटी देणं. टनेज टॅक्स स्कीम फॉर इनलँड वेसल म्हणजे एक प्रकारे जे आपल्याकडे जलीय जे वाहतूक वगैरे तर त्याच्या संदर्भात टॅक्सची स्कीम. एक्सटेन्शन फॉर इनकॉर्पोरेशन ऑफ 5 इयर स्टार्टअप्स. स्टार्टअप साठी एक्सटेन्शन दिलेलं आहे. किंवा स्पेसिफिक बेनिफिट फॉर शिप लिझिंग वगैरे जे आपल्याकडे भाड्याने दिलं जाते किंवा
ग्लोबल कंपनीज विच आर सेटअप इन IFSC. आपल्याला माहिती आहे इंटरनॅशनल फायनान्शियल एक प्रकारे इन्स्टिट्यूशन जे आहेत आपल्याकडे निर्माण केलं IFSC. आपण गुजरात मधलं वगैरे बघितलेलं गिफ्ट सिटी हे त्याचाच एक तो प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये ट्रेझरी सेंटर्स त्याचे ग्लोबल निर्माण करणं किंवा मग कॅटेगरी 1-2 मधले जे इन्फ्रास्ट्रक्चरचे इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यासाठी मग एक प्रकारे याच्यामध्ये ठीक आहे याच्या अदर सेक्टर्समध्ये त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला मिळतात. तर यामधल्या आपल्याला विशेष खूप डिटेलवाल्या गोष्टी असतील, न्यू प्रोव्हिजन काय असेल आणि ती खूप महत्वाची असेल. तर महत्वाच्या तर सगळ्याच आहेत. पण जी खूप हायलाइट होणारी असेल तर तीच प्रायोरिटीने करायची, नाही तर मग तुम्ही सगळं जर डिटेल वाचत बसाल, इव्हन आपण जेव्हा आता महाराष्ट्राचं पुढे बजेट बघू, तर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तर अजून खूप साऱ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत. त्याच्यात तर विभाग वाईज प्रत्येक योजनेवाईज खर्च दिलेला आहे. तर तो सरसकट सगळं करणं पॉसिबल नसतं आपल्याला. मोजक्या गोष्टी याच्यामधनं करणं हे अपेक्षित असतं आपल्याला. यानंतर पुढे आहे मेन पॉईंटकडे ऍक्च्युली आपण आलो की याच्यावर दाट शक्यता आहे पैसे म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारायचे. जसं आपण बजेट बघितलं आणि बजेटमध्ये 2 अकाउंट बघितलं ना, एक प्रकारे गव्हर्नमेंटचा खर्च आणि आपण जमा म्हणलं, तर समजा आपल्याकडून जर ₹1 खर्च होत असेल, तर त्या ₹1 किती किती पर्सेंट गोष्टी बाहेर जातात आणि कुठे कुठे जातात. ₹1 जर विचार केला तोच तुम्ही त्याच्या 100 पटीमध्ये करा. ₹100 करा, ₹1000 करा, तर तो तेवढ्या पर्सेंटेजमध्ये जाईल. सेम आपल्याकडे जमा किती जर ₹1 आपल्याकडे येत असेल तर तो ₹1 कुठून कुठून येतो? तर याच्याबद्दलचा आहे. तर रुपी कम्स फ्रॉम पहिल्यांदा आपल्याकडे रुपया येतोय तर तो कुठून कुठून येतोय आणि त्याचा वाटा किती प्रत्येकाचा आणि हा केंद्र सरकारच्या बाबतीतला आहे. तर हा डेटा खूप महत्वाचा आहे. बघा, पहिल्यांदा रुपया आपल्याकडे सगळ्यात जास्त कुठून येणार? कोणाचा वाटा जास्त आहे? जे आपण बॉरोविंग आणि लायबिलिटीज घेतो. जे आपल्याकडे कर्ज म्हणून आपण ज्या गोष्टी घेतो, तर 24% वाटा आहे. जर आपण कोणाकडून ₹100 घेत असू किंवा आपल्याकडे जमा जर ₹100 होत असतील, तर या ₹100 पैकी ₹24 हे आपल्याकडे कर्ज म्हणून असतात किंवा इतरांची देणी असतात आपल्याला. ती द्यावी लागतात परत. म्हणजे आपण कोणाकडून तरी याचा अर्थ ते घेतलेले असतात तेवढ्या काळापुरते. कर्ज म्हणून एक प्रकारे घेतले. ती आपली लायबिलिटी असते. बॉरोइंग आणि लायबिलिटी 24%. मग ऍक्च्युअली आपला रेव्हेन्यू किंवा आपलं जर इन्कम म्हणलं तर कुठलं आहे? मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर 22% इन्कम टॅक्स मधून आहे. तर इथं सुद्धा क्वेश्चन आपल्याला होऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. 22% इन्कम टॅक्स मधून आहे. नंतर सगळ्यात जास्त मग इथं 18% जीएसटी मधून आहे बघा आणि त्याच्यानंतर 17% कॉर्पोरेशन टॅक्स आहे. या तिन्हींचा क्रम थेटपणे आपल्याला विचारला आहे. इन्कम टॅक्स, जीएसटी आणि कॉर्पोरेशन तिन्हींचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. कशासाठी पण हे आर्थिक वर्ष 2024-25 च्या सॉरी 24 चुकून म्हटलं 24-25 नाहीये 25-26 चं आपण बजेट बघत आहोत. याच्यामधला हा जर 25-26 मध्ये आपल्याकडे जर ₹1 येणार असेल तर त्यातला 17% वाटा हा कॉर्पोरेशन टॅक्सचा, 18% वाटा हा जीएसटी आणि एक प्रकारे 22% वाटा हा इन्कम टॅक्सचा. एवढंच लक्षात राहू द्या आणि हे 24 यातले 4 पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी पण इनफ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मग युनियन एक्साइज ड्युटी आहे किंवा मग इथं नॉन टॅक्स रिसिट आहे. टॅक्सच्या व्यतिरिक्तच्या रिसिप्ट वगैरे तर त्यात किंवा कस्टम वगैरे 4%. तर हे मग खूप लेस प्रायोरिटीचं झालं. पण पहिले 4 तर आपल्याला लक्षात पाहिजे की रुपया येतो कुठून आपल्याकडे. येतो कुठून याचा अर्थ नंतर आपल्याला मग जातो कुठून हे पण बघावं लागेल. मग त्यामध्ये आपण जर बघितलं, बघा आता रुपया गोज टू रुपया आता कुठे कुठे जाणार आहे? मग सगळ्यात जास्त रुपया परत म्हणजे सगळ्यात जास्त आपला खर्च याचा अर्थ. मग ज्या अर्थी आपण कर्ज जास्त घेतोय, त्या कर्जावर आपल्याला व्याज पण द्यावं लागतंय ना. मग त्याच्यामध्ये बघा इंटरेस्ट पेमेंट जर बघितलं तर 20% आहे. जे आपल्याला जर आपण कोणाकडून ₹100 जर घेतलेले आहेत ऑलरेडी, त्यातले 24% काय म्हणतो किंवा ₹24 आपण काय म्हणतोय, की ते कर्जाच्या स्वरूपाने आले. पण आपल्याकडून जर बाहेर ₹100 जात आहेत, तर 100 पैकी ₹20 तर हे व्याजच म्हणून जात आहेत आपल्याकडून. म्हणजे इंटरेस्ट पेमेंट हे 20% हे लक्षात राहू द्या. मग त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर खर्च म्हणलं तर सगळ्यात जास्त सेंट्रल सेक्टरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत, तर त्याच्यावरती 16% आणि त्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा डिफेन्स वरती पर्टिक्युलर इथं 8% दिलाय. तर कदाचित डिफेन्स एक पॉईंट लक्षात राहू द्या की डिफेन्स वरती आपला खर्च जास्त आहे. मग सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहेत त्याच्यामध्ये. परत मग फायनान्स कमिशनच्या माध्यमातून जो काही राज्याला निधी जाणार तर तो वेगळा निधी मग त्या गोष्टी वेगळ्या आहेत किंवा स्टेटचा जो काही शेअर आहे टॅक्स संदर्भात स्टेट जीएसटी आणि मग इतर ज्या ड्युटीज आहेत तर त्यांचा एक वेगळा तो. तर शक्यतो इथे इंटरेस्ट पेमेंट हे एक लक्षात राहू द्या. डिफेन्स एक लक्षात राहू द्या. तर सेंट्रल सेक्टरच्या स्कीम ज्या आहेत एक्सक्लुडिंग कॅपिटल आउटले डिफेन्स वगैरे एक्सक्लूड केलेलं आहे. तर याच्यामध्ये सेंट्रल सेक्टर स्कीमच्या महत्वाच्या आणि सेंट्रल स्पॉन्सर स्कीम केल्यात म्हणजे याच्यामध्ये केंद्राचा वाटा तो कमी असतो. साधारणतः आपण काय म्हणतो की आता 60-40 चा वाटा आपल्याला बघायला मिळतो आणि सेंट्रल सेक्टर स्कीम मध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर केंद्राचा वाटा जवळपास 100% वगैरे आपल्याला वाटा बघायला मिळतो. त्यामुळे केंद्राचा इथं हा खर्च आपल्याला जास्त पाहायला मिळतो.
अशा प्रकारचा रुपया आपल्याकडे आला, तो कुठल्या माध्यमातून आला, आणि रुपया आपल्याकडून गेला तर तो कुठल्या माध्यमातून गेला, हे आपल्याला वन बाय वन लक्षात ठेवायचं. येस, राहील लक्षात? येस. आता बघा, मग आपल्याकडे ज्या जमा होतात, आपण ऑलरेडी रिसिट्स वगैरे हे बघितले. तर आपल्याकडे ज्या जमा होतात किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे येतात, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू रिसीट, कॅपिटल रिसीट हे ऑलरेडी आपण अकाउंट आपले बघितले. तर त्याच्यामध्ये फक्त काय दिले ना बघा, लाख कोटींमधला हा डेटा दिलाय. इथं 2023-24 मध्ये ऍक्च्युअली काय किती आपल्याकडे रिसीट आल्या. 24-25 मधलं बजेट एस्टिमेट आहे. ब्रॅकेटमध्ये जे बीई तुम्हाला दिसतंय, हे जे ब्रॅकेटमध्ये बीई तुम्हाला दिसते ते बजेट एस्टिमेट. इथं परत रिवाइज एस्टिमेट, परत पुन्हा रिवाइज केलेलं, आणि इथं मग परत पुढचं 25-26 एक प्रकारे बजेट एस्टिमेट आपल्याला बघायला मिळतं. अंदाजित आपल्याकडे किती रिसीट येणार आहे, तो किती खर्च होणार आहे, लाख कोटींमधला तेवढा तो खर्च दिलेला आहे. तर हे काही विशेष आकडे लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. रिसीटच्या नंतर मग पुढे काय आपल्याकडे एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर मध्ये पण आपण काय म्हणतो की मग इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे किती झालाय, हे कोटींमधले आकडे शक्यतो आपल्याला विचारले जाणार नाहीयेत. जर आयोगाला वाटलंच की खूप डिटेल काहीतरी विचारायचंय आणि तुम्हाला गुंतवायचे कुठे, तर मग ते विचारलं जाऊ शकतं. जमलं तर मग बघा, त्यांचे ट्रेंड्स वगैरे आपल्याला जनरली बघायला काय मिळतात. बघा 23-24 मध्ये ऍक्च्युअली किती आपल्याकडे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झालाय, 34.9 लाख कोटी. त्याच्यानंतर अंदाजित परत नेक्स्ट इयरला 24-25 ला किती होतात, 37. पण मग परत रिवाइज होऊन तो 37 आपल्याला बघायला मिळतो. आणि आता 25-26 एक्सपेक्टेड किती, 39. याचा अर्थ आपल्याला एक ट्रेंड काय बघायला मिळतो की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपला हळूहळू वाढत आहे. हे एक आपल्याला अंदाज जस्ट काढायचे असतात. इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर बघा, इथं अपडाऊन अपडाऊन आपल्याला त्याच्यामधले हे पाहायला मिळतात. असे काही अंदाजेच बघायचे. किंवा आता आपल्याकडे बघा, डेफिसिटचे ट्रेंड काय, आपण ज्या तुटीच्या संकल्पना बघितल्या, तर तुटींमधले नक्की ट्रेंड काय आहेत. त्याच्यामध्ये बघा 2021-22 कलर कोड दिलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती कलर मध्ये ते व्यवस्थित दिसेल. तुम्ही प्रिंट जे काढलं असेल, प्रिंट मध्ये कदाचित तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही, किंवा तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल, तुम्ही सॉफ्ट कॉपी बघू शकता. तर 22-23, 23-24 आणि 24-25 रिवाइज एस्टिमेट, आणि 25-26 आत्ताचं ते ऍक्च्युअल बजेट एस्टिमेट. तर याच्यामध्ये डेफिसिटचे ट्रेंड ऑब्व्हियसली आपण काय बघितलं, एफआरबीएम कायदा किंवा इतर गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह काय असतात जनरली, की डेफिसिट आपली कमी करायची, तूट कमी करायची. मग इथे इन जनरल आपल्याला बघायला भेटते का, जीडीपीच्या तुलनेमध्ये फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट किंवा इफेक्टिव्ह रेव्हेन्यू ह्या आपण डेफिनेशन बघितल्यात, किंवा प्रायमरी डेफिसिट, यांचं इन जनरल तुम्हाला ट्रेंड बघायला मिळतोय का, की कमी कमी दिसतोय. आणि हा कमी कमी कुठल्या लेवलला दिसतोय, तर इथं बघा 2021-22 पासून ते साधारणतः 25-26 पर्यंत जर आपण बघितलं, तर हा कमी कमीच असणार आहे. कुठल्याही ह्याचा तो ट्रेंड आपल्याला इन जनरल कमी कमीच बघायला मिळेल. पण कधी कधी तो थोडाफार जास्तही होऊ शकतो. पण अंदाजित आपण जर बघितलं, तर त्या वर्षांमध्ये आपल्याला, मग इथं लक्षात घ्या, 21-22 ला तो आपला फिस्कल डेफिसिट 6.7 होता, किंवा रेव्हेन्यू डेफिसिट तेव्हा 4.4, आणि मग आत्ताचं त्यांनी हे एक दिलेलं आहे. तर साधारणतः हे कोणाच्या तुलनेत आहे, जीडीपीच्या तुलनेतलं आहे, लक्षात ठेवा. जर समजा क्वेश्चन आपल्याला आलाच, एखादा आयोगाला वाटलंच की विचारायचंय, काय विचारते समजा, एखादं कंपॅरेटिव्ह 2 स्टेटमेंट बनवायचं ठरवलं त्यांनी, की तुम्हाला खूप अवघड प्रश्न द्यायचा. एखादा प्रश्न कसा फ्रेम करतील बघा, साधारणतः काय म्हणतील, डेफिसिटच्या ट्रेंडनुसार खालील वाक्य विचारात घ्या. आणि मग काय म्हणतील, 2021-22 मध्ये फिस्कल डेफिसिट 6.7 होती. 2021-22 मध्ये फिस्कल डेफिसिट आपली 6.7 होती. आणि मग तीच आता अंदाजित 2025-26 ला, अंदाजित 25-26 ला किती म्हणले बजेटमध्ये, 4.4% आहे, असं स्टेटमेंट करून देतील. किंवा कंपॅरिझन मध्ये काय देतील, परत पुढचं, रेव्हेन्यू डेफिसिट 4.4% होती जीडीपीच्या, तर ती आता 1.5% अपेक्षित आहे. बनले प्रश्न, कित्येक प्रश्न बनवू शकतात याच्यावरती, एन नंबर ऑफ प्रश्न. फक्त आपला तो एक अप्रोच असला पाहिजे त्याच्याकडे बघण्याचा, की नक्की याच्यामध्ये कसं कसं काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ट्रेंड कशामध्ये, नेट रिसीट ऑफ सेंटर, म्हणजे केंद्राचं जे काय निव्वळ जमा झालेली केंद्राकडे, तर त्याच्याबद्दलचं आहे. किंवा टोटल ट्रान्सफर टू स्टेट आणि युटी, मग स्टेट आणि युटीला एक प्रकारे ट्रान्सफर किती झाला किंवा किती पैसे दिलेत, याच्या संदर्भातलं एक हे विशेष आपल्याला गरज नाहीये डिटेल करण्याची. नंतर मग पुढे डायरेक्टली आपण केंद्रीय बजेटच्या शेवटच्या पानावरती आलो. हा सुद्धा घटक खूप महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला आहे का, तर येस, कंपॅरिझन मध्ये आता 2024च्या प्रिलिम्स मध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम्स, म्हणजे मेजर घटकांवरती होणारा जो खर्च आहे, तर त्या संदर्भातले, आणि हा मग आपल्याला किती लाख कोटी वगैरे हे कोटींमध्ये दिलेला आहे. म्हणजे मग सगळ्यात महत्वाचं, डिफेन्स सेक्टर 1 नंबरला आहे खर्चाच्या बाबतीत. रँकिंग लक्षात ठेवा, 2 नंबरला रुरल आहे,
3 नंबरला होम अफेअर्स आहे, 4 नंबरला ऍग्रीकल्चर आणि अलाइड सेक्टर आहे. आपल्याला वाटेल की एज्युकेशन, हेल्थ हे टॉपला असतील वगैरे, अजिबात नाही आहेत. तर डिफेन्स वरती सगळ्यात जास्त आपण खर्च करतोय, नंतर रुरल डेव्हलपमेंट, होम आणि नंतर ऍग्रीकल्चर. तर ह्या काही प्रमुख गोष्टी. आणि मग ह्या बाकीच्या मग अर्बन डेव्हलपमेंट, IT, एनर्जी ह्या मग खाली आहेत. तर आयोगाने याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कंपॅरिझन मध्ये, की मग एनर्जीपेक्षा हेल्थ जास्त आहे, हेल्थपेक्षा एज्युकेशन जास्त आहे, असं विचारलेलं आहे. पण तो त्याच्यासाठीचा रेफरन्स इयर मात्र मागचं होतं. पण इथे आपल्याला ह्या रेफरन्स इयर वरून सुद्धा तो क्वेश्चन आपल्याला सुटू शकतो. तर असं हे लक्षात ठेवायचंय. तर अशा पद्धतीने आपला भारतीय बजेटचा पॉईंट इथं संपलेला आहे. तर याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, आणि मग गेलाच तर मग तो सगळ्यांनाच अवघड होऊ शकतो. कारण एवढं डिटेल बजेट काही कोणी विद्यार्थी आपले करत नाहीत, कारण हेच करता करता नाकी नऊ येतं. आणि मग तेवढं डिटेल अजून कुठे करणार. बरेच जण तर मग आपलं ते करंटचे मॅगझिन असतात, करंटच्या मॅगझिन मधूनच करतात बरेच जण. तर तिथूनही काही पॉईंट कव्हर होऊ शकतात. तर मग आपण ऍटलीस्ट जी ऑथेंटिक फाईल आहे गव्हर्नमेंटने समरी म्हणून दिलेली, तर ती आपण घेतली. यानंतर आपण महाराष्ट्राच्या बजेटकडे जाऊ, म्हणजे हे आपल्या एकत्रित एका सेशन मध्ये पूर्ण होईल. महाराष्ट्र बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला आकडेवारी खूप दिसेल. खूप आकडेवारी करायची गरज नाही, आपण त्याला मोजक्या गोष्टींमध्ये त्याला कंपाईल करूया. बघा टायटल काय दिले महाराष्ट्राच्या बजेटचं, तर विकसित भारत. हा टायटलच्या आधी आपण डेट बघूया. 10 मार्च 2025 ला आपलं बजेट आले, त्यामुळे हे लेटेस्ट वालं बजेट आहे आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी तरी. तर विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, शाश्वत सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा, म्हणजे इन्क्लुझिव्हनेस आणि सस्टेनेबिलिटी आली का परत, तर हेच अजेंड्यामध्ये असणार आहे गव्हर्नमेंटचे. त्यामुळे असे शब्द कुठे असतील ना, तर शक्यतो नकारात्मक त्या वाक्यांकडे बघायचं नाही. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, शाश्वत आणि काय आहे, सर्वसमावेशक विकासाची आपल्याकडे रूपरेषा आहे. मग त्याच्यामध्ये बघा अर्थमंत्र्यांच्या भाषणाचे ठळक वैशिष्ट्य दिलेत. आता बघा भाग 1 आहे, बजेटचा हा भाग 1 आहे, आणि भाग 2 पण पुढे तो आपण जोडलेला, तो शॉर्ट मध्ये आहे. याच्यात काय दिले बघा, 2024-25चं बजेट तेव्हा अंदाज काय होते, 24-25चे सुधारित अंदाज, कारण का त्याच्यात परत काही गोष्टी ऍड झालेल्या होत्या, आणि 25-26चे आत्ताच्या अर्थसंकल्पीय अंदाज. पुढे जाऊन परत नेक्स्ट इयरला पण 25-26चे सुधारित अंदाज वगैरे ते ऍड होतील, आणि नंतर परत 26-27चं बजेट येईल, असं ते चालत राहतं. तर याच्यामध्ये साधारणतः मग महसुली खर्च किती होता, महसुली जमा किती होती, तूट किती होती, एकूण खर्च आणि राजकोषी तूट यांचे आकडे दिलेत. तर हे आकडे लाख कोटींमध्ये जेवढे आहेत, रुपयाच्या कोटींमध्ये जेवढे आहेत, पाठ करायचे का, तर बिलकुल नाही पाठ करायचे. पण ट्रेंड बघायचे का, तर ट्रेंड बघूया आपण कसा आहे ट्रेंड साधारणतः. तर 24-25 ला अर्थसंकल्पीय अंदाजात महसुली खर्च 4,99,463 कोटी होता. पण ऍक्च्युअल मध्ये झाला किती तो खर्च, 5 लाख, म्हणजे महसुली खर्च झाला जास्त. आता अंदाज काय व्यक्त केला येणाऱ्या वर्षामध्ये, जास्त. याचा अर्थ महसुली खर्च वाढतोय का, येस वाढतोय. आणि कारण हा ऍक्च्युअल मध्ये जेव्हा होईल पुढे, तर तो ऍक्च्युअल मध्ये जास्तच असणार आहे. बघा तुम्ही. नंतर महसुली खर्च बघा, महसुली खर्च, सॉरी, महसुली जमेच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं आधी. महसुली जमेचा ट्रेंड काय झालाय, ऑब्व्हियसली जमा सुद्धा वाढली आपली, म्हणजे महसुली कलेक्शन सुद्धा वाढले. आता महसुली खर्चाचा सुद्धा सेमच ट्रेंड असेल बघा, 5,19,000, म्हणजे महसुली जमेपेक्षा आपला महसुली खर्च जास्त आहे. याचा अर्थ आपल्याकडे महसुली तूट आहे, आणि महसुली तूट किती इथं, 20,051 कोटी रुपयांची, म्हणजे महसुली तूट निर्माण झाली. महसुली तुटीचा जरी आपण ट्रेंड बघितला, तर याचा अर्थ हा वाढत जातोय. आणि महसुली खर्चाचा जरी ट्रेंड बघितला, तरी महसुली खर्चाचा पण ट्रेंड वाढत गेलेला आहे. जमेचा आणि खर्चाचा ट्रेंड वाढला, याचा अर्थ तुटीचा पण ट्रेंड वाढलेला आहे. तर याचा अर्थ तूट आपली महसुली ही वाढते आहे, म्हणजे जास्त आहे. आधीच्या वर्षापेक्षा नक्कीच येणाऱ्या वर्षामध्ये जास्त दिसते आपली. नंतर मग इथं एकूण राजकोषी तूट वगैरे जर बघा, इथं पण ही आपल्याला ही वाढलेली पाहायला मिळते. असं जनरली लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा पुढचे वाक्य मग काय म्हटलेले, हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. यात काय म्हणलेलं आहे, राजकोषीय उत्तरदायित्व व्यवस्थापन कायदा, म्हणजेच आपला कोणता कायदा, FRBM ऍक्ट. FRBM ऍक्ट नुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या, म्हणजे एक प्रकारे जी फिस्कल डेफिसिट आहे, FD जी आहे, फिस्कल डेफिसिट, ही स्टेट जीडीपीच्या 3% कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरले. ठीक आहे. ती किती आहे राजकोषीय तूट, इथं समजा बघा की ही 1,10,000 समथिंग जी आहे, किंवा याच्यामध्ये ही जी यामध्ये 1,32,000 वगैरेची, तर ही ओव्हरऑल स्टेटचा जो एवढा जीडीपी आहे आपला, तर त्याच्यापेक्षा, म्हणजे ओव्हरऑल त्याच्या 3% कमी ठेवायला हे झाले, हे इम्पॉर्टंट. कारण FRBM कायद्यानुसार आपण काय म्हणतो, एक प्रकारे तर 3% कमी असली पाहिजे ती, एक प्रकारे तर
फिस्कल डेफिसिट 3% पेक्षा कमी असली पाहिजे. तर त्याच्यात राज्य आपलं यशस्वी झालं. त्याचबरोबर राज्याची महसुली तूट ही सातत्याने काय राज्य उत्पन्नाच्या 1% पेक्षा कमी राहिली. म्हणजे इथं आपण तो महसुली तुटीचा ट्रेंड काय म्हणतोय जास्त आहे. पण ती ओव्हरऑल स्टेटचा जीडीपी जर विचार केला तर ती 1% पेक्षा कमी राहिली. ही सुद्धा एक प्रकारे ती पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येऊ शकते. तर अशी सुद्धा वाक्यात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा. 3% पेक्षा कमी एफडी, फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट 1% पेक्षा कमी. नंतर मग इथं परत आपल्याला अंदाजित वार्षिक योजना 25-26 चे आकडे वगैरे दिलेत, की अंदाजित वगैरे काय. तर मग सर्वसाधारण खर्च किंवा मग अनुसूचित जातींसाठी किंवा मग आदिवासी घटकांसाठी किंवा जिल्हा वार्षिक योजना ज्या आहेत, तर त्या जिल्ह्याच्या संदर्भातल्या योजना तर त्याच्यामध्ये मग ओव्हरऑल पर्सेंटेज दिलेले आहे एक प्रकारे. किती वाढ झाली त्याच्यामध्ये वगैरे असे ते पर्सेंटेज दिलेले आहे. काही विशेष आवश्यकता नाही आपल्याला. आपल्याला इथं फक्त एक नजर टाकायची, की राज्यावर सर्वसाधारणपणे डिपार्टमेंट वाईज खर्च कुठे आहे? कदाचित यांचा पण क्रम लावायला जर विचारलं तर आपल्याला टॉपला कोण आहे किंवा मग त्याच्यानंतर सेकंडला कोण आहे, त्याच्यानंतर कोण आहे. ऍटलीस्ट पहिले 5 तरी आपल्याला माहिती असतात. महिला व बालविकासावरती सगळ्यात जास्त खर्च हा नियत वय म्हणजे काय एक प्रकारे प्रस्तावित खर्च आहे 2025-26 साठी. महिला व बालविकास का आहे? तुम्हाला लॉजिक पण लावता आलं पाहिजे. लाडकी बहीण योजना हे जनरली तुम्हाला लॉजिक लावून लक्षात ठेवता आलं पाहिजे. तर महिला व बालविकास आहे. नंतर ऊर्जा आहे. नंतर सार्वजनिक बांधकाम रस्ते आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळून आहे. बांधकाम आणि रस्ते आहे त्याच्यामध्ये. आणि चौथा आहे जलसंपदा, 5वं ग्रामविकास. तर लक्षात घ्या कृषी हे वरती नाहीच आहे. कृषी खूप खाली आहे. तर 1 नंबरला महिला व बालविकास आहे, 2 नंबरला ऊर्जा आहे, 3 नंबरला सार्वजनिक बांधकाम. मग हे त्याचे आकडे दिलेत. आता आकडे तुमच्या लक्षात नाही राहणार आहेत. एखादं जर पहिलं टॉपचं लक्षात राहिलं तर हे अंदाजित लक्षात ठेवू शकता. 31,907 कोटी वगैरे एवढं ते आहे. तर बाकी काय हे एवढं काही शक्यच नाही आपल्याला करणं बाकी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज. तर स्टेटमध्ये आपल्याकडे डिपार्टमेंट आहेत. याच्यामध्ये हे मग शेवटीपर्यंत इथं टोटल जवळपास बघा हे 55 डिपार्टमेंटचा डेटा दिला आणि 1,90,042 कोटी वगैरे एवढं आपल्याला हे अलोकेशन बघायला मिळतं. ठीक आहे. आपल्याकडे आता महत्वाचं आहे, हे जे इथून पुढचे जे पॉइंट सुरू होतात, तर यातले काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपल्याला उचलायच्यात. यातल्या काही क्वेश्चन आपल्याला करंटच्या सेक्शनमध्ये कदाचित येऊ शकतात किंवा काही क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली मग इकोच्या सेक्शनमध्ये येऊ शकतात. कसंही रिलेव्हंट जिथे येत असेल तिथे तो क्वेश्चन तो येऊ शकतो. आता बघा, यामध्ये जर आपण आलो, तर विकसित भारत, विकसित महाराष्ट्र ही तर आपले काय सूत्रानुसार विकास चक्राला गती द्यायची. सो हे आपलं विकासाचं सूत्र असणार आहे बजेटनुसार. मग आपली राज्याची शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास वगैरे याचा आराखडा तयार केला. आता याच्यामध्ये डायरेक्टली आपण की पॉईंट मेन बघू फक्त कुठं क्वेश्चन विचारला आहे. बघा आता सगळ्यात महत्वाचं इथं राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालय विभाग त्याचबरोबर सेक्टरल कार्यालयासाठी 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम राबविला आणि नुकतंच तुम्ही करंटमध्ये बघितलं की मुख्यमंत्र्यांनी याचा रिव्ह्यू पण घेतला. 100 दिवस पूर्ण झालेत आणि मग याच्यामध्ये प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, मग भले पोलीस असू द्या, रेव्हेन्यू असू द्या किंवा त्याच्यामध्ये बांधकाम असू द्या, सगळ्या मंत्रालयाचा आढावा घेतला त्यांनी. 7 कलमी कार्यक्रम राबवला होता. 7 पॉइंट प्रोग्राम 100 डेजचा एक प्रकारे गव्हर्नमेंटचे जे कार्यालय आहेत, सगळे मंत्रालयाचे विभाग आहेत, तर यांच्यासाठी. मग ह्याच्यामध्ये काय एक प्रकारे वेबसाईटचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारी, गुंतवणूक वगैरे हे सगळे पॉइंट याच्यामध्ये येतात. तर 100 डेज आणि 7 पॉइंट हे लक्षात राहू द्या. कदाचित विचारलं जाईल आपल्याला. नंतर आपलं नवीन औद्योगिक धोरण लवकर जाहीर करण्यात येणार आहे. ठीक आहे. केलं जाणार आहे. केल्यावरती आपण बघूया नंतर. उद्योगाच्या बाबतीतलं जर म्हणलं तर नवीन धोरण येणार आहे. त्याच्यामधून अंदाजित काय फक्त की त्याच्यामध्ये 5 वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आणि 50 लाख रोजगार निर्माण करायचे. ठीक आहे, हे अंदाजित आहे. जेव्हा पॉलिसी येईल तेव्हा आपल्याला ते बघता येईल. नंतर आहे केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम. म्हणजे केंद्र सरकारचा नवीन एक प्रकारे लेबर कोड आलेला आहे. लेबर कोडनुसार मग आपल्याकडे लेबर रूल्स तयार केले जाणार आहेत. ओके, ते पण जनरली ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे 10,000 क्षेत्रामध्ये 10,000 पेक्षा जास्त एकर क्षेत्रामध्ये समर्पित म्हणजे डेडिकेटेड लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज निर्माण करण्याची तरतूद केलेली. तेही काही विशेष एवढं महत्वाचं नाही. पुढचं महत्वाचं आहे, इथे क्वेश्चन कदाचित बनेल की मुंबई महानगर प्रदेश म्हणजे MMRDA जे आपण म्हणतो, तर MMRDA संदर्भात ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यासाठीची तरतूद आपल्याला बघायला मिळते. MMRDA ला ग्रोथ हब म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलचं ग्रोथ हब म्हणून निर्माण करण्याची तरतूद आपल्याला यामध्ये बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये मग हे परत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 7 ठिकाणं आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र निर्माण करायचे. तर हे 7 आपल्याला पाठ करायची गरज नाही. एवढे काही डिटेल आपल्याला पाठांतराची आवश्यकता नाहीये. याच्यामध्ये मग हे वांद्रे वरळी किंवा कुर्ला, गोरेगाव वगैरे हे
आवश्यकता नाहीये पाठ करायची. फक्त हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र निर्माण केले जाणार एवढी मात्र तरतूद लक्षात राहू द्या. नंतर पुढे आहे बघा, मग आपली इकॉनॉमी एक प्रकारे काय करणं, तर 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन पर्यंत न्यायचं उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतं. कशाचे? इथली मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एक प्रकारे 1.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायची आहे. मुंबई महानगराच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन आला होता की त्याच्यामध्ये किती महानगरपालिका आहेत, 9 आहेत का, 7 आहेत का, त्याच्यामध्ये नक्की अजून नगरपालिका किती, त्याचा एरिया किती, एकदा ते बघून घ्याल तुम्ही. हा एक पॉईंट महत्वाचा पुढचा बघा, गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून उदयास आणणे. गडचिरोली जिल्हा स्टील हब आपल्याला वाटणार नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मग स्टील, तिथलं मायनिंग वगैरे, जिथलं जे आयर्न वगैरे मिळतंय, तर एक प्रकारे तिथलं खनिकर्म महामार्गाचं जाळे विकसित करायचं, म्हणजे तिथलं खाणकामाला जोडणाऱ्या रस्त्यांचं एक प्रकारे जाळं निर्माण करायचे. तो गडचिरोली स्टील हब म्हणून निर्माण करणं लक्षात राहू द्या. नंतर सामायिक प्रोत्साहन ठीक आहे. पुढे ऊर्जा क्षेत्रात 5 वर्षात गुंतवणूक ठीक आहे. इथं बघा, महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना केली जाणार आहे. हे एक इम्पॉर्टंट आहे. नागपूरचं हे एक लक्षात घ्या. नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्राची स्थापना करणं. असे फक्त की पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे, हे आपल्याला वाक्यामध्ये येऊ शकतात. नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्राची निर्मिती करणं. त्याचबरोबर बघा, नवी मुंबई येथे 250 एकरावरती नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी. ऑनलाईनर मध्ये विचारतील की इनोव्हेशन सिटी कुठे निर्माण केली जाणार आहे, तर नवी मुंबई येथे. हे मात्र आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. नंतर बघा, आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट कुठे आहेत? इथं क्वेश्चन बनेल आपला. पालघर जिल्ह्याचं वाढवण बंदराचा विकास करायचा, त्याच्यात राज्याचा वाटा किती? 26%. थेटपणे पालघर जिल्हा वाढवण बंदर लक्ष ठेवायचं. मग त्याला आपलं मेजर पोर्ट म्हणून आपण त्याला मान्यता दिलीच आहे किंवा एक प्रकारे ते डेव्हलप होणारच आहे भारताच्या बाबतीतलं. तर वाढवण बंदर पालघर असं सोपं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नंतर मग वाढवण बंदराच्या जवळच मग मुंबईसाठी 3रं विमानतळ निर्माण करणं. तर त्याच्यामध्ये मग बुलेट ट्रेनच्या संदर्भात वाढवण बंदराजवळ स्टेशन निर्माण करणं आणि समृद्धी महामार्गाला जोडणं, म्हणजे एक प्रकारे या पोर्टच्या माध्यमातून इतर कनेक्टिव्हिटी वाढवणं, हे याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट पाहायला मिळतं. नंतर मग काशीद हा जो रायगड जिल्ह्यामधलं ठिकाण आहे, तरंगत्या जेट्टीचं काम आहे. तर हे आपल्याला विचारलं जाईल, काशीद बीच वगैरे. इव्हन मध्ये आपल्याला बीचेस वगैरे आणि त्याच्या जोड्या लावायला प्रश्न येतो. जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात कोणतं बीच आहे वगैरे प्रश्न येतो ना. तर मग लक्षात ठेवायचं की तरंगत्या जेट्टीचं एक प्रकारे इथं काम सुरू केलं जाणार आहे. नंतर मग गेटवे इथून जे मांडवा, एलिफंटाला आपल्याकडे बोटी ने जो प्रवासी बोटी असतात, तर त्याच्यासाठी प्रोत्साहन वगैरे देण्याची तरतूद आहे. त्यानंतर जर इम्पॉर्टंट म्हटलं पुढे, तर बघा, सिंधुदुर्ग येथील देवबाग येथे काय केलं जाणार आहे, तर शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण कार्यक्रम, जसं किनारा संरक्षण व्यवस्थापन कार्यक्रम आपल्याला तो पाहायला मिळतो. नंतर अमृतकाल रस्ते विकास आराखडा 25 ते 27 हा जो आहे, तर तो एक आहे. नंतर आशिया बँकेची आपण मदत घेतोय. कशासाठी? रस्ते बांधकामामध्ये, किंवा आशिया बँकेकडून आपण एक प्रकारे लोन घेतोय. तर हे इम्पॉर्टंट आहे की कुठल्या बँकेकडून आपण लोन घेतलंय रस्ते विकासाला वगैरे, असं जर नाव काय आलं तर ते माहिती पाहिजे. नंतर बघा, PMGSY प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3. टप्पा 3 नुसार आपल्याकडे 25-26 मध्ये 1500 किलोमीटर रस्ते निर्माण करायचे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि मग त्याच्यामध्ये परत मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हा दुसरा टप्पा, किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गतचे काही रस्ते आणि PMGSY च्या अंतर्गतचे वेगळे रस्ते, असं एक डेव्हलपमेंट आहे. इथलं राहिलं लक्षात, तर 1500 राहू द्या, विशेष आवश्यकता नाहीये. नंतर समृद्धी महामार्गाचं आपल्याला माहिती आहे, ऍग्री लॉजिस्टिक हब निर्माण करणं, हे ऑलरेडी आपण आधीच्याच कंटेंट मध्ये ते बघितलेलं असतं. नंतर शक्तीपीठ महामार्ग बघा, शक्तीपीठ महामार्ग पण आता बरीच चर्चा चालू आहे किंवा त्याच्यामध्ये विरोध होतोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध करणं असेल, लँड ॲक्विजिशन नुकतंच एक GR पण निघलाय वाटतं की त्याच्यामध्ये कोल्हापूर सोडून इतर महामार्ग म्हणजे सांगली जिल्ह्यापर्यंत एक प्रकारे त्याच्यात लँड ॲक्विजिशनचं किंवा भूसंपादनाची तरतूद त्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर बघा, इथं आणि ते नवी मुंबईपर्यंत उन्नत मार्ग एक प्रकारे, तिथं आपण त्याला म्हणूया की उड्डाण पूल तो तिथं निर्माण केला जाणार आहे. नंतर पुढे हे रस्त्यांचं ठीक आहे. पुणे शिरूर ठीक आहे, हे काय आवश्यकता नाही, इथे नाही. डायरेक्टली पुढे या खाली. मेट्रो वगैरे आता नागपूर किंवा पुणे मेट्रो किंवा मुंबई मेट्रो असे आहे, विशेष आवश्यकता नाहीये. इथं बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई पर्यंत मेट्रो वगैरे, म्हणजे अगेन मेट्रोच्या डेव्हलपमेंट्स आहेत, पण त्या डिटेल आपल्याला गरज नाही. ठीक आहे. नंतर आहे पुढे बघा, नागपूर येथे नागपूर विमानतळाचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं एक प्रकारे श्रेणीवर्धन आणि त्याचं मॉडर्नायझेशन केलं जाणार आहे, अपग्रेडेशन केलं जाणार आहे. तर विमानतळाचं नाव लक्षात राहू द्या, नागपूर विमानतळ.
नंतर आहे शिर्डी विमानतळ, ठीक आहे, काही गरज नाही. आता अमरावती विमानतळावर प्रवासी वाहतूक सुरू केली. करंटमध्ये बघितलं असेल की तिथून पहिलं उड्डाण मुंबईसाठी केलेलं होतं, ते आपण पाहिलं. रत्नागिरी विमानतळ आहे किंवा गडचिरोली विमानतळ आहे, असे इंडिव्हिज्युअल आता असे क्वेश्चन आपल्याला इथं नाही येणार. मेजर जर एखादा पॉईंट असेल तर तिथेच आपला क्वेश्चन तो बनू शकतो. आता ऍग्रिकल्चर मधलं बघा, कृषीसाठी बघा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे आणि त्याचा दुसरा टप्पा हा 21 जिल्ह्यात राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये मग त्याची तरतूद केलेली आहे. तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. नंतर आहे बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करायचा. आणि हा शेतीमध्ये वापर करून काय करायचंय, तर पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकर क्षेत्राला फायदा होईल असा एक प्रकारे निधी आहे. म्हणजे AI साठी एक प्रकारे 500 कोटी रुपयांचा 2 वर्षात निधी द्यायची तरतूद याच्यामध्ये केली, शेतीमध्ये AI चा वापर करणं. यानंतर आपण बघा, इथं सिंचन सुधारणा, ठीक आहे, काही आवश्यकता नाहीये. इथं बघा, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, म्हणजे जे धरणांमध्ये गाळ साचलेला आहे, तो डॅम मध्ये गाळ साचलाय तर तो डॅम मधला गाळ काढायचा आणि तो शेतीमध्ये यूज करायचा, कारण का ती सुपीक माती असते, सुपीक तो गाळ आहे. म्हणजे एक प्रकारे डॅमची कॅपॅसिटी पण वाढेल आणि शेतीला पण फायदा होईल त्या गाळाचा. तो हा ड्युएल पर्पज गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा कार्यक्रम कायमस्वरूपी राबवणं, ही तरतूद आपल्याला आपल्या बजेटमध्ये बघायला मिळते. नंतर वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्प आहे. तुमच्यासाठी तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की ह्या नद्या कुठल्या जिल्ह्यातील किंवा कुणाच्या ह्या उपनद्या आहेत, वैनगंगा आणि नळगंगा. मग वैनगंगा, पैनगंगा, वर्धा यांचा आपण सिक्वेन्स करतो. मग पैनगंगा कुठं मराठवाड्यात आहे का, वैनगंगा मग विदर्भात आहे का, वर्धा नदी मग वरून येते. हे आपलं जिओग्राफीचा अभ्यास माहिती पाहिजे. मग कुठून कोण उगम पावतं, इन जनरल क्युरिओसिटी म्हणून बघा. इथलं हे आपल्याला अंदाजित इथलं काही रुपये वगैरे नाही विचारणार. पण इन जनरल नावं आहेत तर नावं आपण जिओग्राफीच्या अँगलने बघणं गरजेचं आहे. नंतर मग इथं सेम परत नार पार गिरणा ऐकलं असेल खूप वेळा, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प. मग हा गिरणा, नार पार, मग तापीच्या उपनद्या आहेत का, ठीक आहे, हे बघायचं. दमणगंगा, एकदरी, गोदावरी हे सुद्धा आहे. मग दमणगंगा नक्की कुठे आहे, दमणगंगा खोरं कुठली बॉर्डर क्रिएट करते का वगैरे हे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर पुढे डायरेक्टली आपण येऊया, ठीक आहे, कोकणातली उल्हास वैतरणा नदी आहे. सांगली जिल्ह्यातला हा एक प्रकल्प आहे. प्रकल्पाचं नाव लावलं लक्षात. 24च्या प्रिलिम्स मध्ये एक आपल्याला जलसिंचन प्रकल्पाचं नाव प्रश्न आला होता. रायगड जिल्ह्यातल्या प्रकल्पाबद्दल त्यांनी विचारलं होतं आपल्याला. तर मग येस, हा रायगड मधलाच असतो. तर उतवणे समथिंग काहीतरी नाव होतं त्याचं. सांगली जिल्ह्यात 200 मेगावॅट क्षमतेचा म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प याच्या संदर्भात मान्यता दिलेली आहे. तर याच्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता आहे. सांगली जिल्ह्यातला म्हैसाळ प्रकल्प, एवढं की पॉइंट मध्ये लक्षात राहू द्या. त्यानंतर मग गोसी खुर्द, ठीक आहे, इथं मुंदशन, ठीक आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज प्रकल्प आहे, ठीक आहे. नैसर्गिक शेतीसाठी आपल्याकडे साधारणतः मग 255 कोटी रुपयांचा निधी आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये. नगरपालिका, सांडपाणी, ठीक आहे. बांबू, जालना, काही आवश्यकता नाहीये. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, तर आपल्याला वन लाईनर मध्ये करंटसाठी पण महत्वाचं आहे. तर आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष सध्या कुठलं वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार म्हणून साजरं करतोय, 2024, 25, 26, 27 असं देतील, किंवा 2025 हे वर्ष आपण कुठलं वर्ष म्हणून साजरं करतोय असंही विचारलं जाऊ शकतं आपल्याला. आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष, मग ह्याच्या निमित्त आपल्याकडे बरेचसे इनिशिएटिव्ह मग वेगवेगळे पाहायला मिळतात. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प आपण त्याला म्हणतोय, ग्रामीण चा परिवर्तन करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. त्याच्यासाठी किमती वगैरे दिल्या तर ही काही आवश्यकता नाही आपल्याला डिटेल करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक पॉईंट जरा इम्पॉर्टंट वाटतो बघा, कृषीच्या संदर्भातला. राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसाय केंद्राचं एक प्रकारे आपल्याला निर्माण करायचं. त्याच्यासाठी मग महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 दुसरा टप्पा. तर हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क, किंवा त्याला आपण एक प्रकारे मॅग्नेट 2.0 म्हणूया, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवावी याच्यासाठी मग आपल्याकडे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते. दिवसा म्हणजे जे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम येतो तो दूर होण्यासाठी शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत एक प्रकारे सोलर पंप वगैरे दिले जातात. नंतर बघा, बळीराजा शेत पानंद रस्ते ही नवीन योजना आहे. तर असे पॉइंट नवीन वाले असतील ना तर लक्षातच ठेवायचे, स्टार आपलं झालं पाहिजे. तर कशासाठी आहे, तर बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत पानंद रस्ते नवीन योजना. बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना इम्पॉर्टंट आहे. यानंतर आहे सामाजिक क्षेत्र, सर्वांसाठी घरे.
म्हणजे सगळ्यांसाठी घरे. सोशल सेक्टरमध्ये आपण जर बघितलं तर हाऊसिंग फॉर ऑल आपण बघतो. तर मग सगळ्यांसाठी घरे देण्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या 5 वर्षामध्ये राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण येणार आहे. नवीन गृहनिर्माण धोरण येणार आहे. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनाचा ग्रामीणचा जो टप्पा 2 आहे, तर त्याच्या अंतर्गत आपल्याकडे आता घरं दिली जातात. तर हे एक लक्षात ठेवायचं की सर्वांसाठी घरे, त्याच्यासाठी नवीन आपलं गृहनिर्माण धोरण येणार आहे. त्यानंतर बघा अन्न सुरक्षा योजनेसाठी सप्लाय चेन त्यामध्ये ठीक आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. अच्छी बातें आहेत. काही आवश्यकता नाही करायची डिटेल. जल जीवन मिशनला ठीक आहे. गोदावरी खोरे पुनर्भरण, स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अलोकेशन केले. म्हणजे बघा प्रत्येक इनिशिएटिव्हचं इथं फंड अलोकेशन दिलेलं आहे. सगळंच्या सगळं आपण नाही करू शकत ते. म्हणजे किती हजार कोटी, किती रुपये वगैरे वगैरे हे दिलेलं आहे. तर विशेष काय करण्याची गरज नाहीये. इथं ठाणे जिल्ह्यात 200 खाटांचं किंवा रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं किंवा रायगड जिल्ह्यात 200 खाटांचं अतिविशेष उपचार रुग्णालय उभारलं जाणार आहे. कदाचित असे पॉइंट विचारले जातील. अतिविशेष उपचारासाठी आणि इथं स्पेसिफिक नाव आहेत ना 3 जिल्ह्यांची नावं दिलेत. ठाणे, रत्नागिरी आणि रायगड. याच्या संदर्भात आपल्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे संदर्भ सेवा रुग्णालय कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यात किंवा ठाणे जिल्ह्यात आणि रायगड जिल्ह्यात अतिविशेष उपचारासाठीचं हे आपल्याला रुग्णालय बघायला मिळतं. असं कदाचित काहीतरी विचारतील आपल्याला. नंतर आहे धनगर किंवा गोवारी समाजाकरता एक प्रकारे आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत म्हणजे म्हणजे त्याच्या अंतर्गत नाही त्याच्या धर्तीवर तुम्ही ऐकलं असेल ट्रायबल सब प्लॅन आहे. ट्रायबल साठी एक प्रकारे सेपरेट प्लॅन सब प्लॅन आपण त्याला उपयोजना म्हणतो. तर त्याच धर्तीवरती धनगर समाज असेल किंवा गोवारी समाज असेल तर त्यांच्यासाठी इनिशिएटिव्ह राबवले जाणार आहेत. नंतर अल्पसंख्याकांसाठी संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी जे आपल्याकडे प्रत्येक घटकासाठी संस्था सुरू केल्या तर त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांची संस्था. नंतर काय दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधला 1% निधी राखीव ठेवला जाईल. असे सुद्धा पॉईंट आपल्याला कदाचित विचारले जातील की जिल्ह्यात निधीतील साधारणतः किती टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला जातो. तर हे एक आहे. त्याचबरोबर बघा विविध समाजाच्या उन्नतीसाठी जे आपल्याकडे 18 महामंडळाच्या सगळ्या योजना आहेत. वेगवेगळे महामंडळ आहेत बघा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या नावाने महामंडळ आपल्याकडे आहेत. तर मग त्यांच्या नावाचे जे महामंडळ तर त्यांचा सगळा डेटा एकाच आपल्याला संकेतस्थळावरती बघायला मिळेल. नंतर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याच्यामध्ये आता बरचसं निधी दिलाय. जसं की लाभार्थी 2,53,00,000 आता लाभार्थी परत कमी केलेत. खूप सारे त्यातनं कट केले. त्यामुळे एक्झॅक्ट आकडा इथं 2,53,00,000 हा बजेटचा आकडा म्हणून लक्षात राहू द्या. आणि 33,232 कोटी रुपयांचा निधी वाटप केले. हे बघा आणि मग त्याच्यामध्ये परत अजून ते 36,000 कोटी वगैरे अंदाजित आहेत. असं काही काही याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर बघा लखपती दीदी योजना आहे आपल्याकडे. लखपती दीदींना अजून 24 लाख आपल्याकडे करणं हे याच्यामध्ये एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नंतर प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्यासाठी म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून जे काही प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे, जे उत्पादनं तयार केले, तर त्यांच्या विक्रीसाठी म्हणून आपल्याकडे जे इनिशिएटिव्ह आहे, ते स्टेट MSRA म्हणजे महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान जे आहे, तर त्या जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत उमेद मॉल आपल्याकडे निर्माण केले जाणार आहेत. तर सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या उत्पादनांसाठी एक प्रकारे विक्री करण्यासाठी इनिशिएटिव्ह केलं जाणार आहे. नंतर पुण्यामधलं बालेवाडी इथलं शिवछत्रपती क्रीडा संकुलाचं नूतनीकरण केलं जाणार आहे. ठीक आहे. ते काही विशेष आवश्यकता नाहीत करण्याची. नंतर बघा पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कार्यालयात AI वर आधारित कुठे तर बृहन्मुंबई मधलं जे पोलीस कमिशनरेट आहे तिथं नवीन हायटेक कमांड कंट्रोल सेंटर उभारलं जाणार. तर असं वन लाईनर मध्ये कदाचित करंटसाठी पण आपल्याला येऊ शकतं. तर नवीन हायटेक कमांड कंट्रोल सेंटर लक्षात राहू द्या. त्यानंतर सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ येस माहिती पाहिजे. सायबर सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा महामंडळ स्थापन केलं जाईल आणि राज्यामध्ये 18 नवीन कोर्ट जे आहेत राज्यामधले कोर्ट तर हे 18 न्यायालयाची स्थापना केली जाणार आहे. तर हे राज्याच्या अंतर्गत येतं. पर्यटनासाठी बघा आता पर्यटन धोरण 2024 हे लक्षात राहू द्या. पर्यटन आणि स्मारकांच्या बाबतीत काय काय इनिशिएटिव्ह आहेत ते. पर्यटन आणि स्मारकांच्या बाबतीतलं पर्यटन धोरण 2024 आणि याच्या अंतर्गत मग 10 वर्षामध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्याकडे केली जाणार आहे. नंतर आग्रा येथे बघा आता हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे. करंटच्या दृष्टीने महत्वाचे कारण इको मध्ये नाही ते विचारणार. करंट साठी महत्वाचे. आग्रा येथे शिवछत्रपती महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे लक्षात राहू द्या. त्याचबरोबर आंबेगाव पुणे म्हणजे आंबेगाव तालुका पुण्यामधला तर आंबेगाव येथे शिवसृष्टी प्रकल्प उभारला जाणार आहे 50 कोटी रुपये निधी हे सुद्धा विचारलं बहुतेक राज्यसेवा मुख्यालय याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आंबेगाव येथे शिवसृष्टी प्रकल्प उभारला जाणार आहे.
नंतर कोकणातील संगमेश्वर हे सुद्धा लोकेशन लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे. तर कोकणामध्ये संगमेश्वर लक्षात राहू द्या. नंतर बघा पुढे सगळ्यात महत्वाचं पानिपत येते. आता पानिपतची लढाई वगैरे आपण म्हणतो, तर पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणा मधलं पानिपत या ठिकाणी स्मारक उभारलं जाणार आहे. हे सुद्धा आपल्याला करंट मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे पानिपत मधलं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा चैत्यभूमी दादर माहिती असेल तुम्हाला. तर मुंबई म्हणजे दादर मुंबई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाणार आहे किंवा त्याच्यासाठी निधीची तरतूद केलेली. तर हे स्मारक कुठे उभारलं याच्याबद्दलच आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच्यामुळे मग म्हणजे या निमित्ताने मुंबई येथे त्यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. त्यानंतर बघा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बाबतीतली तरतूद आहे किंवा त्याच्याबद्दलचा निधी दिलेला आहे. तो पण मुंबईला उभारला जाणार आहे. नंतर बघा आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. तो सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतला आपण हिस्ट्रीमध्ये करत असतो आपलं 11th स्टेट बोर्ड किंवा मग तुम्ही मॉडर्न मध्ये जे करता ते. तर त्यांचं जन्मगाव कुठे आहे? नायगाव. तालुका कुठला? खंडाळा, जिल्हा सातारा. तर इथं काय उभारलं जाणार आहे? क्वेश्चन येऊ शकतो. त्यांचं स्मारक उभारलं जाईल आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले किंवा आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लक्षात ठेवायचं. नायगाव तालुका खंडाळा. नंतर बघा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मगाव. यांचं जन्मस्थळ कुठे आहे? वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली. तर त्यांचं स्मारक तिथं उभारलं जाणार आहे. तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लक्षात ठेवा. सांगली जिल्हा वाळवा तालुका वाटेगाव हे गाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा येणाऱ्या काळामध्ये 2027 ला कुंभमेळा येतोय. कुठे येतोय तो? कुठे भरतोय? तर तो नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतोय. तर नाशिक आपल्याला माहिती गोदावरी नदीच्या तीरी. तर नमामि गोदावरी जसा नमामि गंगे कार्यक्रम आहे ना केंद्राचा, नमामि गंगे कार्यक्रमाच्या धर्तीवरती नमामि गोदावरी कार्यक्रम किंवा त्या अभियानाचा आराखडा मांडला जाणार आहे आणि त्याच्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन केलं जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी 2027 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर मग नाशिक मधलंच बघा इतर जे ठिकाण आहेत जसं राम मंदिर असेल म्हणजे काळा राम मंदिर वगैरे किंवा पर्यटनाच्या दृष्टीने तिथला एक प्रकारे सगळा विकास करायचा आहे. त्यानंतर बघा दुर्गम ते सुगम हा एक कार्यक्रम आहे आपला. दुर्गम ते सुगम म्हणजे काय? दुर्गम भागाला एक प्रकारे सुगम करायचं आहे. म्हणजे 45 अशी ठिकाणं आहेत की जिथं रोपवेने जोडणी करायची. जिथं आपल्याला इझिली रस्त्याने जाणं पॉसिबल नाही, तिथं रोपवेने कनेक्टिव्हिटी देण्याची तरतूद यामध्ये आहे. दुर्गम ते सुगम हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महानुभाव पंथांच्या श्रद्धास्थानं जे आहेत, तर महानुभाव पंथांच्या श्रद्धास्थानांची एक प्रकारे कनेक्टिव्हिटी करणं किंवा त्यांचे विकास करणं ते आहे किंवा रामटेक येथील श्रीराम मंदिराचं नूतनीकरण असेल किंवा ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या माळशेज घाट हे आपल्याला जिओग्राफीमध्ये विचारलं जाईल. तर तिथं काचेचा स्कायवॉक उभारला जाणार आहे. जे ते स्कायवॉक तुम्ही चायना मधले वगैरे एक्झाम्पल व्हिडिओज वगैरे येतात आपल्याकडे ते बघितले असेल तर काचेचा स्कायवॉक आहे. म्हणजे तुम्ही एकदम हाईटला वरती तो असा एक ब्रिज केल्यासारखा केला असतो आणि तो पूर्ण ग्लासचा आहे. म्हणजे आपल्याला वरून ते ट्रान्सपरंट खाली व्हॅली वगैरे दिसते. तर त्या प्रकारचा तो ठाणे जिल्ह्यातला मुरबाड तालुका आणि माळशेज घाट तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल तर तिथं स्कायवॉक उभारला जाणार आहे. आणि यातला हा एक पहिल्या पार्ट 1 मधला शेवटचा पॉईंट बघा. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे. 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल. त्याचबरोबर 3 ते 9 ऑक्टोबर पर्यंत अभिजात मराठी भाषेचा सप्ताह हा म्हणजे हा सप्ताह साजरा केला जाईल आणि अनुवाद अकॅडमीची स्थापना केली जाणार आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय तर तो दिवस कोणता आहे? 3 ऑक्टोबर. तर हा 3 ऑक्टोबर दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. विचारला जाऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. राहील लक्षात? येस. महाराष्ट्राच्या बजेटचा पार्ट 1 संपला आणि पार्ट 2 विशेष खूप नाहीये. पण भाग 2 मध्ये प्रामुख्याने काय दिलंय? तर काही इनिशिएटिव्ह आहेत टॅक्सच्या संदर्भातले वगैरे. तर खूप काही विशेष करण्याची गरज आहे. जसं की सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रम कंपन्यांसाठी जे आपल्याला काय म्हणतो PSUs म्हणतो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. तर राज्य कर विभागाची एक अभय योजना आहे. अभय योजना कशासाठी लक्षात ठेवा? की टॅक्सच्या संदर्भातली कंपन्यांसाठी आहे. तर मग कंपन्यांकडे असणाऱ्या थकबाकींसाठी अभय योजना एक प्रकारे आणि मग त्याच्या माध्यमातून मग त्याला काही एक्सटेन्शन वगैरे दिलेलं आहे. तर त्याबाबतच्या तरतुदी. नंतर बघा व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर म्हणजे व्यक्तिगत मालकी असणारे जे वाहने आहेत त्याच्या व्यतिरिक्त 4 चाकी CNG, LPG वाले जे वाहनं असणार आहेत तर त्यांच्या टॅक्स मध्ये एक प्रकारे काय केली जाणार आहे? तर वाढ केली जाणार आहे. ती वाढ किती? तर त्याच्यामध्ये
1% वाढ प्रस्तावित आहे. व्यक्तिगत मालकीच्या परिवहन आहे तर त्याच्यावरती मग CNG असेल, LPG असेल याच्यावरती एक प्रकारे टॅक्स तो लावला जाणार आहे. त्याचबरोबर मग हे ठीक आहे, अतिरिक्त महसूल वगैरे अपेक्षित आहे 150 कोटी ठीक आहे. 30 लाखापेक्षा अधिक किमतीचे इलेक्ट्रिक वाहनांवरील वाहन कर हे असले पण प्रश्न येऊ शकतात. 30 लाखापेक्षा जास्त असणारी एखादी कार आहे किंवा एखादं वाहन आहे, इलेक्ट्रिक वाहन आहे, तर त्याच्यावरती साधारणतः किती 6% दराने मोटार वाहन कराचं आकारणं प्रस्तावित आहे. तर हे असं विचारलं जाऊ शकतं. नंतर मग मोटार वाहन कराच्या कमाल मर्यादेत वाढ केली, तर मोटार वाहन कराची कमाल मर्यादा एक प्रकारे मॅक्झिमम जी लिमिट होतं 20 लाख रुपयावरून ते 30 लाख रुपये केलेलं आहे. म्हणजे त्याला टॅक्सच्या संदर्भातली मर्यादा केलेली. नंतर बांधकामासाठी वापरले जाणाऱ्या वाहनावर एकरकमी कर आकारणे असेल. म्हणजे बांधकामासाठी वापरलं जाणारे जे काही वाहन आहे किंवा एक परत त्याच्यामध्ये क्रेन्स किंवा प्रोजेक्टर, कॉम्प्रेसर ते तुम्ही ते मिक्सर वगैरे ते बघत असाल वेगवेगळे. तर त्याच्यावरती ते क्रेन्स वगैरे त्याच्यावरती 7% दराने कर आकारणं प्रस्तावित एक प्रकारे काय केलेत टॅक्सेस एक प्रकारे वाढवलेले आहेत या संदर्भातले. तर हे एक एवढं याच्यामधलं होतं. नंतर मग पुढे आपण जर बघितलं, तर मग हलक्या माल वाहतूक वाहनांचे जर बघितलं, तर त्याच्यामध्ये परत टॅक्स वगैरे आहे. तर त्यामध्ये जर बघितलं तर पूरक दस्तऐवजासाठी मुद्रांक शुल्क आहे किंवा त्याच्यामध्ये आता बघा आपल्याकडे मुद्रांक शुल्कचा हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. एकाच व्यवहाराच्या पूर्तीसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजाचा वापर केल्यास म्हणजे एक कुठलातरी व्यवहार करताय तुम्ही, कुठलाही जमिनीचा असेल, काही विक्रीचा असेल वगैरे आणि जास्त दस्तऐवजाचा एकापेक्षा जास्त दस्तऐवज डॉक्युमेंट्स जर जोडले, तर पूरक दस्तऐवजाला रुपये 100 ऐवजी ₹500 मुद्रांक शुल्क म्हणजे तुम्हाला स्टॅम्प वगैरे तो ₹500 लावावा लागेल. ₹100 स्टॅम्प नाहीये. मग याच्यामधून सुद्धा गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार आहे. नंतर मग बाकी ई-मुद्रांक वगैरे ते दिलेले आणि त्याच्यानंतर इथं बघा परत मुद्रांक शुल्काबाबत अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारलेलं ₹100 शुल्क ₹1000 इतकं करण्याचं प्रस्तावित आहे. तर हे असे विशेष जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल कदाचित आपल्याला विचारतील. पण मग सगळंच टॅक्स बद्दल किती वाढवला कोणाचा हे असं इन डिटेल आपल्याला विचारला शक्यता कमी आहे. आता एक लक्षात घ्या, आपण आता काय बघितलं, तर भारताच्या संदर्भातला बजेट बघितलं, महाराष्ट्राचं बजेट बघितलं. या दोन्ही बजेटमधून आपल्याला अपेक्षित प्रश्न आहे. कमीत कमी एक क्वेश्चन तर आपल्याला येऊ शकतो. जास्तीत जास्त 2 क्वेश्चन किंवा त्यांना वाटलंच अजून ॲड करायचं तर 2-3 क्वेश्चन पण येऊ शकतात. पण एक क्वेश्चन तर अपेक्षित आपल्याला मिनिमम आहे. आणि 1-1 मार्कच गोळा करत जाणं खूप इम्पॉर्टंट थेंबे थेंबे तळे साचे. तर याच्यामधून कदाचित तुम्हाला ते होऊ शकतं किंवा आपण आता अगेन शक्यतांवरच असतं ना, कारण आयोगाचा पेपर सेटर कदाचित दुसऱ्या कुठल्या डॉक्युमेंट मधून घेतलं तर मग अजून आपल्याला ते करणं तेवढं पॉसिबल नाही. तर ते त्यांच्यावरती पण तरी त्यातल्या त्यात आपण बजेटची समरी म्हणून ह्या मोजक्या गोष्टी यामधून कव्हर केल्यात. होप की तुम्हाला याचा फायदा होईल. कंटेंटचा विचार केला तर आपलं हे कंटेंटचं शेवटचं लेक्चर होतं. तर आपल्या बजेटच्या ह्या गोष्टी इथं संपल्यात. बाकी कंटेंटचे सगळे सेशन्स आपले ॲड झालेत. त्याच्यामध्ये आपण लेक्चर 1, 2, 3, 4 असं सिक्वेन्सने त्याला दिलेलं होतं. तर इथं आपण काय करूया, थांबूया आणि तुम्हाला एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अजूनही भरपूर वेळ आहे. तर एकदम छानपणे करा. आता अजूनही भरपूर वेळ आहे म्हणजे मी ज्या दिवशी लेक्चर रेकॉर्ड करतोय त्याचं सांगतो तुम्हाला. सप्टेंबरची आज दिनांक आहे 3 सप्टेंबर. तर त्याच्या निमित्ताने नाहीतर तुम्ही म्हणाल की मग जास्त वेळ म्हणजे काय सप्टेंबर पूर्ण आहे, ऑक्टोबर पूर्ण आहे आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा आपल्याकडे आहे. तर चालेल आपण इथं थांबूया. काही शंका असतील तर नक्की मेसेज करा, विचारा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण थांबूया. थँक यू. थँक यू व्हेरी मच.